Praise the Lord. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. आमेन. Just turn to your neighbor and give them a warm greeting from the throne room of God. आपल्या शेजाऱ्याकडे वळून एक सुखद असं प्रेज द लॉर्ड आपल्या शेजाऱ्याला करा. सुखद असं करा. From the throne room of God, say, देवाच्या सिंहासनापासून आलेलं असं सुखद, आल्हाददायक, Amen. चांगलं, आलं खाल्लेलं वगैरे नाही, warm छान. greeting. Give them a warm greeting. असं एकदम उबदार प्रेज द लॉर्ड करा. Amen. आमेन. And say, your destiny will be made. आणि त्यांना असं सांगा, तुझं जीवन घडेल. My prayer is for you. माझी प्रार्थना तुझ्यासाठी My आहे. desire is for you. माझी इच्छा आहे That your life will be made. की तुझं जीवन बनावं. Amen. आमेन. Yes. We need to be concerned about one another. आपल्याला एकमेकांची काळजी पण असायला पाहिजे ना. In their blessings lies our joy too. त्यांच्या आशीर्वादांमध्ये आपलाही आनंद असायला पाहिजे की नाही. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. सारखंच काय सगळं स्वतःला, कधी कधी दुसऱ्यांनाही हवं ना. Praise God. Bless them mightily and God will be happy with you. महान रीतीनं त्यांना आशीर्वाद दे असं म्हणा, तर देव तुझ्यावर आनंदी होईल. Praise God. मीचा आम्ही कर, प्रभू खुश होईल. Okay. We are taking something new today. आज पण काहीतरी नवीन घेतोय मी. The exposure of Satan. सैतानाचे प्रदर्शन The exposure of Satan. किंवा सैतान उघड होणे. We'll open our Bibles to Ephesians chapter 4 verse 27. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि त्यातलं 27वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. Neither give place to the devil. इफिस्करास 4:27 आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. Neither give place to the devil. आणि सैतानाला ठिकाण देऊ नका. It depends हे अवलंबून आहे. on each one of us हे आपल्या प्रत्येकावर आधारित आहे. whether we give place to the devil. आपण सैतानाला जागा देतोय की नाही देते हे प्रत्येकावरती आपाप आधारित आहे. Many times अनेक वेळेला because we give place to the devil, आपण सैतानाला जागा देत असल्यामुळे we are defeated. आपण पराजयी होतो. Amen. आमेन. So don't give the devil any opportunity तर सैतानाला कुठली संधीच देऊ नका. because he is the greatest opportunist in the world. कारण की अख्ख्या जगामध्ये प्रत्येक संधी साधून लगेच येणारा सैतान असतो. He is the number one person who takes advantage. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा घेणारा एक नंबर वरती सैतान. You give him a finger, he holds your hand. म्हणजे त्याला बोट दिलं तर तो तुझा हात धरेल अशी त्याची जात आहे. Amen. आमेन. And so let him in no way defeat you with his craftiness. तर त्या सैतानाने त्याच्या युक्तिवान रीतीनं तुला कुठेच कधी पराजयी करू नये. You need to know his thoughts. एक तर तुला सैतानाचे विचार कळायला हवेत. You need to know his devices. सैतान कुठल्या रीतीनं काम करतो, काय काय काम करायला वापरतो ते कळायला हवं. Jesus exposed him येशूंनी सैतानाला उघड केलं by saying असं म्हणून that he is the father of all lies. ह्या सगळ्या लबाडीचा बाप आहे. He is the father of all lies. हा सगळ्या लबाडीचा बाप आहे. And so we should know तर आपल्याला कळायला हवं there is no truth in him. सैतानामध्ये सत्य नाहीये. Jesus said whatever he speaks from his nature. येशू म्हणाले सैतान जे काही बोलतो ते त्याच्या स्वभावातून बोलतो. And he is a murderer from the beginning. आणि तो प्रारंभापासून खुनी आहे. Murderer of every good thing. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा खुनी. That's why Jesus said in John 10:10, म्हणून योहान 10:10 मध्ये येशू म्हणाले the devil has come to steal, kill and destroy. सैतान आलेला आहे लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायला. But I have come to give you life and life in abundance. पण मी आलोय तुम्हाला जीवन द्यायला आणि तेही विपुल जीवन द्यायला. Amen. आमेन. So now let us learn a few things of the beginning of Satan तर चला सैतानाच्या प्रारंभाविषयी थोड्याशा गोष्टी शिकूयात. and how he manipulates us. आणि सैतान कसं आपल्याला युक्त्यांमध्ये धरतो ते बघूया. Now God did not create Satan as an evil being. आता देवाने सैतानाला काहीतरी एक दुष्ट असं व्यक्तिमत्व म्हणून निर्माण केलं नव्हतं. God originally created Satan as a perfect being. देवाने मूळतः सैतानाला एक परिपूर्ण
व्यक्तिमत्व असं तयार केलेलं, निर्माण केलेलं. Satan was formerly called Lucifer. आणि सैतानाला फॉर्मली लुसिफर हे नाव होतं. In the beginning, he was called Lucifer, म्हणजे सुरुवातीला प्रारंभी त्याचं नाव लुसिफर होतं. but he fell. परंतु तो पडला, तो पतन पावला. Fell in the eyes of God, देवाच्या नजरेमध्ये पडला. fell because of his beauty and pride. त्याच्यामध्ये जे सौंदर्य होतं त्यापायी त्याच्यात जो गर्व आला, त्या गर्विष्ठपणामुळे तो पडला. Because of his beauty and wisdom, pride came in him. त्याच्यात जे सौंदर्य होतं आणि जे ज्ञान होतं त्यापायी त्याच्यात गर्व आला, त्या गर्वापायी तो पडला. Amen. आमेन. That's what Isaiah 14:12 says. असं यशया 14वा अध्याय 12व्या वचनात लिहिलेलं सुद्धा आहे. How you have fallen from the heavens, O shining star, that is Lucifer, son of the morning, how you are cut down to the ground, you who weakened the nations. यशयाचा 14वा अध्याय 12वं वचन. अरे दीप्तिमंता प्रभातेच्या मुला, प्रभात म्हणजे सकाळ, तू आकाशातून कसा पडलास? अरे राष्ट्रास निर्बल करणाऱ्या, तू कसा छेदला जाऊन धुळीत टाकलेला आहेस? So today nobody calls him Lucifer. आज त्या सैतानाला कोणीही लुसिफर म्हणत नाही. That was the first name God gave him. देवाने पहिलं नाव जे सैतानाला दिलं होतं ते लुसिफर होतं. That is the shining star. म्हणजे चमकणारा तारा. You are my दीप्तिमंत. shining star. तू माझा चमकता तारा आहेस. That's what God called him. असं देवाने त्याला नाव देऊन संबोधलं. Amen. आमेन. Why then, the KJV put Lucifer in the Old Testament instead of putting the shining one? मग केजेवी मध्ये चमकत्याऐवजी लुसिफर का टाकलेलं आहे? Say, why? असं का? Because the name Lucifer means the shining one. कारण लुसिफर या नावाचा अर्थच आहे चमकणारा. दीप्तिमंत जे लिहिलंय ना, चमकणारा. Because कारण the son of the morning is Jesus. आकाशाचा पुत्र किंवा प्रभातेचा पुत्र येशू आहेत. Amen. आमेन. And that's why they didn't want us to be confused. आणि म्हणून त्यांची इच्छा नव्हती की आपला गोंधळ व्हावा. That's why म्हणून they put Lucifer there. त्यांनी लुसिफर तिथे टाकलं. So you will know Lucifer is different, the shining one is different. म्हणजे तुम्हाला कळावं की लुसिफर वेगळा आहे आणि दीप्तिमंत चमकणारा कोणीतरी वेगळा Jesus is the bright and morning star. येशू ख्रिस्त चमकता आणि सकाळचा तारा आहे. So you should know the difference. तर तुम्हाला तो फरक कळायला पाहिजे. So they didn't want people to confuse Satan as the morning star. आणि म्हणून त्यांची इच्छा नव्हती की सैतानाला लोकांनी सकाळचा तारा मानावं, म्हणून त्यांनी हे असं उल्लेखलेलं आहे. कोणी भाषांतर केलं केजेवी वगैरे त्यांनी. Amen. आमेन. Because the morning star fits for Jesus beautifully. कारण सकाळचा तारा हे नाव येशूंना अगदी यथायोग्य रीतीनं फिट बसतं. Because Luke 1 also says that, I think so 79, that the day spring from high has risen upon us. कारण लूक माझ्यामध्ये पहिला अध्याय आणि 79 वचन तिथे सुद्धा येशूंविषयी असाच उल्लेख केलेला आहे की सकाळचा पहाटेचा प्रभातेचा तारा वरून उदय पावला. Lucifer was a perfection of beauty and wisdom. लुसिफर सौंदर्याची परिपूर्णता आणि ज्ञानाची परिपूर्णता होता. That's what Ezekiel 28:12 says. यझकेल 28:12 मध्ये असं लिहिलंय. He was an anointed cherub or cherub. तो अभिषिक्त करूब होता. Verse 14 says. 28:14 लिहिलेलं आहे यझकेल. So the cherubims are creatures that dwell very, very close to God. आणि करूब म्हणजे देवाच्या अतिशय जवळचे. Yes, very close to God. देवाच्या अतिशय जवळचे. You remember on the Ark of the Covenant, on the mercy seat lid, there are two cherubs very close. तुम्हाला माहितीये कराराच्या कोशामध्ये दयासनाच्या आवरणावर 2 जवळ करूब आहेत. Their wings spread out. त्यांचे पंख पसरलेले आहेत. Very close. अगदी जवळ. They have been placed in the most holy place. आणि परम पवित्र स्थानात त्यांना ठेवलेलं आहे. That means म्हणजे Lucifer, who became Satan, was very close to God. जो लुसिफर पश्चात सैतान झाला तो एकेकाळी देवाच्या फार जवळचा होता. Amen. आमेन. That's what Exodus 25:22 says. निर्गम 25:22 मध्ये सुद्धा असंच लिहिलंय. Because the Ark of the Covenant was made with the mercy seat overshadowed by the wings of the cherub. कारण कराराच्या कोशाला सुद्धा करूबांची सावली होती. So angels are cherubims that were created with free choice like man. तर देवदूत करूबासारखे
माणसाच्या 3 निवडीप्रमाणे बनलेले आहेत. Like we have been given a choice, म्हणजे कसं माणसाला निवड दिलेली आहे ना, so also the angels were given a choice. तसं देवदूतांना सुद्धा निवड दिलेली होती. They were not made puppets. त्यांना असं भावल्या बनवलेलं नाहीये. They were given a choice. देवदूतांना सुद्धा निवड दिलेली होती. देवदूतांना भावल्या बनवलेलं नाही. We have been given free choice, आपल्याला मुक्त निवड दिलेली आहे. free will. फ्रीली आपण निवडू शकतो. So also angels were given free choice. That's how they fell. तसं देवदूतांना सुद्धा स्वेच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेनं निवड दिलेली होती आणि त्या रीतीनं स्वतःच्या इच्छेनंच त्यांचं जे पडणं धडणं झालं ते झालंय. So Lucifer and 1/3 of the angels fell. तर लुसिफर आणि 1/3 देवाचे दूत खाली पडले. So the angels are cherubims that were created with free choice. तर देवदूत म्हणजे करूब जे मुक्त इच्छेने निर्माण झाले, त्यांना स्वेच्छा होती. And angels today are carrying out God's command throughout the whole world. आणि आज देवाचे दूत देवाची आज्ञा संपूर्ण जगामध्ये घेऊन जातात. Yes, they are bringing God's plan to pass. देवाची योजना ते घडवून आणतात. They have been given an assignment त्यांना एक कामगिरी दिलेली that आहे this work you have to do. की हे काम तुम्हीच करायचं आहे. And they are all in the work. आणि ते सगळे देवदूत त्या देवाच्या त्या कामातच आहेत. So the very fact that they are obeying God's command, तर ही जी वास्तविकता आहे ना की देवाचे दूत देवाचं आज्ञापालन करतात, that means they can also disobey God. याचा अर्थ ते देवाचा आज्ञाभंग सुद्धा करू शकत आहेत. त्यांच्याकडे तीही निवड आहे. But they are not doing it. पण आज्ञाभंग न करता त्यांनी आज्ञापालन करायचं निवडलंय, ठरवलंय. Because कारण they have seen the great fall of Satan. त्या देवाच्या दूतांनी सैतान किती हा लुसिफर किती धडाड करून मोठ्या रीतीनं पडलेला आहे हे त्यांनी पाहिलंय. And now they don't want to become like Satan. आणि आता त्या उरलेल्या दूतांना सैतानासारखं बनायचं नाहीये. They never thought त्यांनी कधी असा विचार केला नव्हता. the one who was so close to God, हा जो लुसिफर जो देवाच्या एवढ्या समीपणी जवळ होता, who was so powerful, जो इतका सामर्थ्यवान होता, who walked on the holy mountain of God, जो देवाच्या पवित्र डोंगरावर चालत असे, who had precious stones on his body, आणि ज्याच्या अंगावरती पवित्र मौल्यवान असे खडे होते, who had music in him, आणि त्याच्यात संगीत होतं, that God will ever throw him. अशा कोणाला देव कधी खाली टाकेल असं यांना वाटलंही नव्हतं. But when they saw the power of God, पण या देवदूतांनी जेव्हा देवातलं सामर्थ्य पाहिलं, they must have said, ते म्हणाले असतील, we cannot play a fool with this mighty God. आपण नाही या महान देवाशी खेळ मांडून चालणार. That's why म्हणून from that first fall of Satan and his angels त्या सैतानाच्या आणि सैतानाच्या दूतांच्या त्या पहिल्या पतनानंतर till now, आतापर्यंत those obedient angels are obedient. ते आज्ञा पालनातले देवाचे दूत आज्ञा पालनातच आहेत. After आणि त्यांनी that- पाहिलेला आहे सैतान कसा Yes. पडलाय. After that, you never hear any one of them fall. त्याच्यानंतर आपण कधीच असं ऐकत नाही की देवाच्या दूतातलं कोणीतरी बंडखोरपणा करून पडलं, देवाने त्यांना खाली टाकलं. God tolerated them for long, देवाने फार वेळ त्यांचं सहन केलं. but then they saw the mighty power of God. पण मग या दूतांनी देवाचं महान सामर्थ्य पाहिलं. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. And so, after an unknown expanse of time serving God, तर देवाची सेवा अगणित काळामध्ये केल्या पश्चात Lucifer thought लुसिफरला असं वाटलं, that he knew everything about God. म्हणजे खूप काळ देवाची सेवा केल्यानंतर त्याला असं वाटलं की आता देवाविषयी त्याला सगळं माहिती आहे. See? I mean, the very thought that I can take over the authority of God shows how close God brought him. हा जो विचारच लुसिफरच्या डोक्यात आलेला होता ना की मी आता सगळा अधिकार माझ्या हातामध्ये घेऊ शकतो, यावरनच कळतं की देवाने त्याला किती जवळ घेतलं होतं. How close God must have taken. आणि देवाने किती त्याला जवळ घेतलं असेल की होता होता लुसिफरला असं वाटायला लागलं सत्ता अधिकार आता सगळं माझंच आहे. I mean, God would have revealed him almost everything. म्हणजे देवाने जवळजवळ त्याला सगळं प्रगट केलं असेल. And he was so much taken up in pride आणि मग त्या सैतानात त्या लुसिफरात इतका गर्व आला असेल, because everybody must have respected him. कारण सगळ्यांनी त्याला आदर द्यायला सुरुवात केली असेल. And for everything, God must have ordered him to do things. आणि सगळ्यामध्ये देवाने त्या लुसिफरलाच आज्ञा केली असेल की तू हे करून ये, ते करून ये. He must have thought, तर लुसिफराला वाटायला लागलं असेल, since I am the right hand man of God, मी देवाचा उजव्या हाताचा माणूस आहे. God cannot live without me. आता देव माझ्याशिवाय जगू शकत नाही, देवाचं माझ्याशिवाय चालणार नाही. He cannot.
नाही जमणार देवाला माझ्याशिवाय. Everywhere he goes, he only says, Lucifer, Lucifer, Lucifer. जिथे कुठे देव जातो त्याला लुसिफर लागतो. देव सारखं लुसिफर 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 करतो. And so he thought, म्हणून त्याला वाटलं since I know everything about God, की मला आता देवाचं सगळंच कळलेलं आहे, I can remove God with the cooperation of some of the other angels. तर काही जे इतर दूत आहेत देवाचे त्यांचं सहकार्य घेऊन मी देवाला काढून लावीन. I'll take all these angels on my side या सगळ्याच देवाच्या दूतांना मी माझ्या पक्षात घेईन and claim myself to be God. आणि मी स्वतःला देव म्हणून घोषित करीन. Bible says it. बायबल मध्ये लिहिलंय. In Isaiah 14:13 and 14. यशया 14:13 आणि 14 मध्ये, For you have said in your heart, I will ascend into the heavens. I will exalt my throne above the stars of God. I will also sit upon the mount of the congregation in the sides of the north. You know, in the sides of the north is God's throne. I will ascend above the heights of the clouds. I will be like the Most High. यशया 14:13 आणि 14. कारण तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या ताऱ्यांवरती मी आपले सिंहासन उंचावीन आणि उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात, उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात म्हणजे जिथे देवाचं सिंहासन आहे तो भाग, तो उत्तरेच्या अगदी शेवटल्या भागात समाजाच्या पर्वतांवर मी बसेन. मी आभाळाच्या उंचीच्या वरती चढेन, मी आपणास परासारखा करून टाकेन. I, me. म्हणजे मी. That's what pride always harps on. गर्व हीच वीणा नेहमी वाजवतो, मी. And the question is sometimes asked as to why he dared to think that way. आणि प्रश्न कधी कधी हा पडतो की लुसिफरने असा विचार करायची हिम्मत तरी कशी केली. But then we see even among close human friends, परंतु आपण पाहतो की मानवी मित्रांमध्ये सुद्धा, जवळच्या मानवी मित्रांमध्ये सुद्धा we have seen betrayal taking place when one friend knows everything about the other. आपण बघतो ना, जिगरी दोस्तांमध्ये सुद्धा ही घटना घडते. जेव्हा एखाद्या दोस्ताला दुसऱ्या दोस्ताचं सगळंच कळतं, त्याला कसं ते एकमेकांचा गैरफायदा उचलतात. When you know the other person's strengths and weaknesses, जेव्हा समोरच्या माणसाची ताकद आणि कमजोरी तुला कळते की इथं हा कमजोर आहे, इथं हा बलवान आहे, that is the time this person takes advantage. त्याला तो समोरचा तुझा फायदा घेतो. Though God had no weakness, जरी देवात काही अशक्तपणा नव्हताच, तो देव आहे. because Bible says the weakness of God is stronger than man's कारण strength. बायबल म्हणतं देवातला अशक्तपणा माणसाच्या शक्तीपेक्षाही शक्तिमान आहे. But then amplify this thousands and crores of times. परंतु हे जे आहे ना, हे हजारो आणि करोडो वेळेला तुम्ही साधं सरळ करा. And then you have the picture of Satan's attempt of grabbing the throne of God. आणि मग तुम्हाला हे चित्र किती अगदी व्यवस्थित दिसेल की सैतानाने कसं होता देवाचं सिंहासन बळकवायचा प्लॅन केला. That is the encroachment of power. म्हणजे अतिक्रमण, सामर्थ्यावर अतिक्रमण. Power corrupts, absolute power corrupts absolute. सामर्थ्य भ्रष्ट करतं माणसाची बुद्धी, अति सामर्थ्य अति भ्रष्ट करतं माणसाच्या मेंदूला. That means God was so close to Satan. म्हणजे काय की देव सैतानाच्या इतक्या जवळ होता And he must have shared many special things with Lucifer. आणि बऱ्याच खास गोष्टी देवाने लुसिफरला सांगितल्या असतील की सगळंच देवाने त्याला सांगितलं असेल. Say, because we can see a glimpse of it when he tried the same trick with Jesus Christ. कारण येशू ख्रिस्तांशी जेव्हा सैतानाने तीच एक युक्ती वापरायचा प्रयत्न केला, त्यातनं आपल्याला हे कळून येतं. See the daring of Satan. सैतानातली हिम्मत बघा ना, धाडस बघा ना. He knows Jesus is the Son of God. त्याला माहितीये येशू देवाचा पुत्र आहे, Yet he is trying to tempt the Son of तरी God. सुद्धा देवाच्या पुत्राला तो मोहात टाकायला बघतोय. Yes. He said, तो म्हणाला, if you are the Son of God, जर तू देवाचा पुत्र आहेस, do this. असं कर. To what level he can go. कुठल्या थराला गेला हो हा. Amen. आमेन. In his pride, त्याच्या गर्वात Lucifer rebelled with 1/3 of the angels following him. लुसिफराने बंडखोरपणा केला देवाच्या देवदूतांपैकी 1/3 देवदूतांना घेऊन.
But then God created angels, He will create more multitude and myriads of angels. पण देवाने ते देवदूत निर्माण केले होते, एवढे गेलं तर देव अजून दुसरेही निर्माण करून ठेवेल. And you think so God will reveal everything to him? आणि तुम्हाला असं वाटतं की देव त्याला सगळंच प्रगट करून टाकणार आहे? I mean, God who knows the beginning from the ending. ज्या देवाला अखेरीपासून सुरुवात ठाऊक आहे आणि सुरुवातीपासून अखेर ठाऊक आहे. If Jesus knows the heart of Nathaniel and he said, I saw you sitting under the fig tree. येशूंना जर नतनिएलचं हृदय कळलं आणि येशू त्याला म्हणाले, तू अंजिराच्या झाडाखाली होता तेव्हाच मला कळलेलं. If Jesus could say before Abraham I was. येशू जर म्हणू शकले की I अब्राहम am. अगोदरपासून मी आहे, You think so God didn't know what his plans were? तर तुम्हाला असं म्हणायचंय की देवाला माहितीच नव्हतं लुसिफरची काय योजना आहे? God was playing with him. देवही त्याच्याशी खेळत होता. तू खेळ मांडलाय, चल मी पण खेळतो. Amen. आमेन. Ezekiel 28:17 says, यझकेल 28 Your heart was filled with pride because of all your beauty. You corrupted your wisdom for the sake of your splendor. Therefore, I have cast you down to the ground and exposed you helpless before the curious gaze of kings. यझकेल 28 आणि त्यातील 17th verse. 17वं वचन असं म्हणतं, तुझ्या शोभेमुळे तुझे हृदय उंच झाले होते. तू आपल्या प्रभेमुळे आपले ज्ञान बिघडवलेले आहेस. मी तुला भूमीवर टाकून दिलेले आहे. Yes. मी तुला राजांपुढे ठेवलेले आहे, अशासाठी की त्यांनी तुला पाहावे. Praise God. देवाला धन्यवाद. Revelation 12:4 says, प्रगटीकरण 12:4 मध्ये लिहिलंय, The dragon's massive tail swept across the sky and dragged away a third of the stars of heaven and cast them to the earth. प्रगटीकरण 12 वचन, आणि त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांचा तिसरा हिस्सा Yes. इतके तारे ओढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले. 1/3 of the fallen angels are here. पतन पावलेले 1/3 देवदूत इथे आहेत. A few of them have been chained त्यातल्या काहींना साखळ्या बांधलेल्या आहेत, in the darkness, अंधारात, somewhere in the earth, कुठेतरी पृथ्वीवर. and on the judgment day, God will judge them. आणि न्यायाच्या दिवशी देव त्यांचा न्याय करेल. And so in judgment, God threw Lucifer out of heaven तर त्या न्यायामध्ये देवाने लुसिफरला स्वर्गातून हकललं and destroyed him. आणि त्याचा नाश केला. And so since Lucifer was thrown from the heaven, आणि लुसिफरला स्वर्गातून खाली फेकलेला असल्यामुळे he didn't have any kingdom. त्याला कुठलंही राज्य नाही मिळालं. Kingdom was taken away from him. राज्य त्याच्यापासून काढून घेण्यात आलं. He didn't have anybody to rule over much. आणि त्याच्याकडे कोणीही नव्हतं की ज्यांच्यावरती तो राज्य करून वर्चस्व गाजवू शकेल, जे त्याला हवं होतं. That was the time he decided earth will be mine. त्याला लुसिफरने ठरवलं की पृथ्वी आता माझी होणार. I will make these fellows, the first parents, to be deceived and I will take over the dominion over the earth. आणि या पृथ्वीवरती देवाने बनवलेल्या प्रथम पुरुषाला, प्रथम स्त्रीला मी माझ्या पंजात अडकवणार आणि होता होता मानव जातीवर मी साम्राज्य करणार. God removed most of his powers of the heavens. देवाने स्वर्गातील लुसिफरात असलेलं जास्तीत जास्त सामर्थ्य काढलं. Though the rest of the powers that he is having is enough to bring havoc on this earth. जरी उरलेलं सामर्थ्य जे लुसिफरात म्हणजे सैतानात अजूनही आहे, ते संपूर्ण पृथ्वीवरती धुमाकूळ घालायला पुरेसं आहे. See, power can be abused. बघा, सामर्थ्याची निंदा होऊ शकते, सामर्थ्याचा गैरवापर होऊ शकतो. If your heart is wrong, that same power can ruin millions. तुझं हृदय जर चुकीचं असेल तर तेच सामर्थ्य करोडो लोकांचा नाश करायचं कारण ठरेल. Hitler was a dictator. He had much power. He could ruin many people. हिटलर हुकुमशाही करणारा साम्राज्य करता होता. भरपूर सामर्थ्य त्याच्याकडे होतं. अनेकांचा नाश तो करू शकला. But God also has almighty power. देवाकडे ही सर्व सामर्थ्य आहे. But he does not destroy anybody. पण देव कुणाचा नाश करत नाही. Because his heart is love. का? कारण देवाचं हृदय प्रेम आहे. If Satan can play such havoc, what can God do with his power if he abused it? सैतान त्याच्या उरलेल्या सामर्थ्यानिशी जर एवढा धुमाकूळ घालू शकतोय, तर देवाने जर कधी विचार असा वेगळा केला तर देवाकडे जे अति सामर्थ्य आहे त्यावरती देव किती धुमाकूळ घालू शकेल. But his heart is love. पण देवाचं हृदय प्रेम आहे. Praise God.
Bible says in Ezekiel 28:16, यजकेल 28:16 मध्ये बायबल म्हणतं, through all your trading you have become full of violent ways and have done evil, so I sent you out shamed from the mountain of God. The winged one put an end to you from among the stones of fire. यजकेलचा 28वा अध्याय 16वं वचन. तुझा व्यापार फार असल्यामुळे लोकांनी तुझा मध्यभाग बलात्काराने भरलेला आहे आणि तू पाप केले आहे म्हणून मी तुला भ्रष्ट झालेला समजून देवाच्या पर्वतातून काढून टाकलेले आहे मी See तुला. that? He became known as the devil or Satan, आणि मग त्यापुढे तो सैतान म्हणून परिचित झाला. who became finally the accuser of the brethren, तर ते शेवटी जो बंधुजनांना दोष देणारा निघाला, who opposes all God's work, जो सगळ्या देवाच्या कार्यात विरोध करतो असा झाला, who becomes a hindrance for us every day, जो सैतान रोज आपल्याला अडचणी करून ठेवतो who असा, fills us with wrong thoughts. जो सैतान आपल्याला चुकीच्या विचारांनी भरतो That is Satan. असा हा सैतान झाला. So all these things happened before the creation story as recorded in Genesis chapter 1. तर या सगळ्या गोष्टी उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये निर्मितीविषयीनं जे काही लिहिलेलं आहे ते लिहिण्या अगोदर या सगळ्या रिलेटेड टू लुसिफर गोष्टी झालेल्या आहेत. So it is possible that it all occurred between Genesis 1:1 and Genesis 1:2. तर उत्पत्ती 1:1 आणि उत्पत्ती 1:2 च्या दरम्यान सुद्धा हे झालेलं असेल. Between the first two verses, these things have happened. म्हणजे उत्पत्ती पहिला अध्याय आणि त्याची जी पहिली 2 वचनं आहेत त्या 2 वचनांच्या मध्ये सुद्धा हे झालेलं असेल. When there was a pre-Adamic civilization जेव्हा प्री आदामाचा काळ होता that existed on the planet Earth. जो या पृथ्वी नावाच्या ग्रहावर अस्तित्वात होता. प्री आदाम म्हणजे आदामाच्या पूर्वीचा काळ. We don't know who were there that time. म्हणजे आदाम घडण्या अगोदरचा जो पृथ्वीचा काळ आहे तेव्हा या पृथ्वीवर कोण होतं आपल्याला माहित नाही. Whether they were creation like us आपल्यासारखी कोणी निर्मिती होती or different forms का कोणी वेगळ्या स्वरूपातले होते or looking differently, का कोणी वेगळे दिसणारे होते we don't know. माहित नाही. आदामाच्या पूर्वी या पृथ्वीवर कोण होतं But they were there. पण होते कोणीतरी. How do we know? कसं ठाऊक? Because in the beginning Bible says the earth was without form and void. कारण प्रारंभी बायबल म्हणतं की पृथ्वी आकार विरहित होती. It cannot be possible हे शक्य नाही ना. because God always makes things beautiful. कारण की देव तर नेहमी सुंदरच गोष्टी करतो. Why there is so much chaos and darkness upon the face of the earth? मग एवढं सगळं आकार विरहितपणा आणि गोंधळ आणि पृथ्वीच्या पाठीवर अंधार वगैरे असं का? Amen. आमेन. The thought is that the earth was created perfect. विचार हा आहे की पृथ्वी परिपूर्ण निर्माण करण्यात आली. Bible says in Genesis 1:1, उत्पत्ती 1:1 मध्ये बायबल म्हणतं in the बघा. beginning God created the heavens and the earth. उत्पत्ती 1:1 काढा. प्रारंभी देवाने आकाशे आणि पृथ्वी अस्तित्वात आणली. आकाशे म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी अस्तित्वात आणली. Yes, that's the first thing you read. ही पहिली गोष्ट, पहिलं वचन आपल्याला वाचायला मिळतं. That he didn't write anything about darkness or evil. बाकी अंधाराविषयी दुष्टाईविषयी देवाने तिथे काही लिहिलेलं नाही. That means म्हणजे in the beginning God created everything perfect. प्रारंभी देवाने सगळं परिपूर्ण तयार केलं होतं, अप टू डेट. Only when we come to the second verse we see the darkness. फक्त दुसऱ्या वचनावर आपण आलो की अंधार दिसतो It became void. आणि मग उजाडपणा, It was waste. It was desolate. अस्तव्यस्तपणा, अंधार हे सगळं दुसऱ्या वचनात दिसतं. Darkness was on the face of the earth. अंधार या पृथ्वीच्या पाठीवर होता. That means there was no light at all. म्हणजे अजिबात प्रकाश नव्हता. That means something happened म्हणजे त्या दरम्यान काहीतरी झालं. between the first verse and the second verse. पहिल्या आणि दुसऱ्या वचनाच्या दरम्यान काहीतरी झालेलं आहे. Say, in that gap something disastrous took place. त्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनाच्या दरम्यान काहीतरी असं विनाशकारक घडलेलं आहे That God does not want to disclose now. की जे देवाला आता सांगायचं नाही. When we go to heaven, He will share with us. स्वर्गात जेव्हा आपण जाऊ तेव्हा देव आपल्याला ते सांगेल की उत्पत्ती पहिला अध्याय पहिल्या आणि दुसऱ्याच्या मध्ये काय झालं. Otherwise, we'll be hitting on all that what happened that time and we'll forget our soul. नाही तर काय होईल की त्या वेळेला जे काही झालं त्या सगळ्यामध्ये आपण राहून सद्यस्थितीतला आपला जीव विसरून जाऊ. Amen. Amen. Because it was not like God would create
chaos. कारण की देव काही धुमाकूळ आणि अस्तव्यस्तपणा निर्माण करणारा असा नाहीये. Bible says in Isaiah 45 verse 18, यशया 45 आणि त्यातल्या 18व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, for this is the word of the Lord who made the heavens. He is God, the maker and designer of the earth, who made it not to be waste, but as a living place for man. I am the Lord and there is no other. यशया 45:18 तर ज्याने आकाशे अस्तित्वात आणली, ज्या देवाने पृथ्वी निर्माण केली व घडली, ज्याने स्वतः ती स्थापली आणि उजाड अशी अस्तित्वात आणली नाहीत, See that. ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली. See, if God had made the world to be inhabited, then that means something had really happened. जर देवाने जग असं उजाड निर्माण केलेलं असेल तर म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं आहे. That means God did not make it to be waste. म्हणजे मग देवाने हे असं निर्माण केलेलं नाहीये, He didn't make it a waste, म्हणजे वाया निर्माण केलेलं नाहीये. but a living place for man to live. म्हणजे काय, देवाने पृथ्वी अस्तित्वात आणली, ती मानव जातीनं राहायसाठी आणलेली आहे. Not to make chaos of the earth. उजाड, गोंधळ, अस्तव्यस्तपणा, रिकामेपणा ह्याच्यासाठी देवाने पृथ्वी बनवलेली नाही. So it is highly likely that millions of years could have passed between Genesis 1:1 and Genesis 1:2. तर उत्पत्ती 1:1 आणि उत्पत्ती 1:2 च्या मध्ये मिलियन्स ऑफ वर्ष गेलेली असू शकतात. Where, a pre-Adamic civilization was thriving, maybe under the domain of Lucifer. जिथं आदामापूर्वीचा काळ लुसिफरच्या राज्याखाली असेल माहित नाही. Maybe he was given that power over the earth, over the pre-Adamic people at that time. That's why his desire was once again to stick on this earth. We आणि don't know. त्यावेळेला कदाचित आदामापूर्वीच्या काळात जे कोणी होते त्यांच्यावरचं सगळं साम्राज्य लुसिफराला दिलं गेलेलं असणार आहे आणि म्हणून मग त्याच्यात होता होता ही इच्छा आलेली असणार आहे की आता मानव जातीवरती सुद्धा मला राज्य करायचंच आहे. यू नेव्हर नो, आपल्याला माहित नाही. Because even during the time of Adam and Eve, there was a Garden of Eden. का आदाम आणि हवेच्या काळात सुद्धा एदेनेचा एक बाग होता. But even during that pre-Adamic age where Ezekiel 28 speaks about, पण the same Adam- Garden of Eden name is mentioned. पण आदामाच्या पूर्वीचा जो काळ होता त्याविषयीनं हेजेकिएल 28 मध्ये जी नोंद आहे Yes. तिथे एदेन बागेचा उल्लेख पण आहे. If you read in Genesis 28, 13 and 14, there also during the time of Lucifer, there is a Garden of Eden mentioned. उत्पत्ती 28वा अध्याय, उत्पत्ती 28, 13 आणि 14 मध्ये सुद्धा एदेनेच्या बागेचा उल्लेख आहे. So it seems to be a different Garden of Eden from Adam's time. तर आदामाच्या काळात एदेनेचा बाग जो होता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा तेव्हा असेल. That time it says it was filled with precious stones. आणि मौल्यवान खड्यांनी तो भरलेला होता असं लिहिलेलं आहे. That time the Garden of Eden had precious stones. आणि त्यावेळेला एदेनेच्या बागेमध्ये मौल्यवान खडे होते. On the earth there were precious stones. पृथ्वीवरती मौल्यवान असे खडे होते, दगड गोटे होते. Now we don't see those precious stones in the Garden of Eden during the time of Adam and Eve. आणि आदाम आणि हवेच्या काळात मात्र एदेनेच्या बागेत आपल्याला मौल्यवान खडे वगैरे काही दिसत नाहीत. So what happened with मग that? काय झालं? Amen. असं ते काय झालं मग? Something happened that left everything into ruins. नक्कीच काहीतरी झालं की ज्यापायी सगळ्याची नासधूस झाली. That's what Isaiah 43:11 says. यशया 43:11 वचनात असंच लिहिलंय. God will leave it in ruins, merely a pile of rocks. यशया 43:11 वचन, मीच यहोवा आहे. यशया 43:11 ना, असं लिहिलंय, माझ्या वाचून कोणी तारणारा नाही. Okay. ठीक आहे. Jeremiah 4:23 to 25. इर्मिया 4:23 ते 25. There it says, काढा तुम्ही, मी बोलते तसं काढा. इर्मिया 4:23 ते 25. I beheld the earth, and lo, it was without form and void, and the heavens, and they had no light. I beheld the mountains, and they trembled, and all the hills moved lightly. I beheld, and lo, there was no man, and all the birds of the heavens were fled. What is it? इर्मिया 4:23 ते 25. मी पृथ्वी पाहिली आणि पहा ती उजाड व अस्तव्यस्त होती, आणि आकाशे पाहिली आणि त्यामध्ये काही प्रकाशच नव्हता. मी पर्वत पाहिले आणि पहा ते थरथर कापत होते, आणि सर्व डोंगर हलत होते. मी पाहिले आणि पहा कोणी मनुष्य नव्हता, आणि आकाशातले सगळे पक्षी पळाले होते. म्हणजे हे काय झालं? Something is speaking about Genesis 1:1 and 1:2. म्हणजे उत्पत्ती पहिला अध्याय
पहिल्या आणि दुसऱ्या वचनाच्या दरम्यानचं तो काहीतरी नक्कीच बोलतोय. Because the trembling mountain speaks about the waters that covered and the mountains would have been drowned into water. कारण की थरथर कापणारे डोंगर म्हणजे ते डोंगर पाण्याखाली गेलेले असणार आहेत. And Bible says बायबल म्हणतं the whole earth was covered with water. संपूर्ण पृथ्वी पाण्याने भरलेली व्यापलेली होती. Because the Holy Spirit hovered over the waters. कारण itself. पवित्र आत्मा पाण्यावर तळपत होता असं लिहिलंय. It doesn't say it was flying over the earth, पृथ्वीवरती उडत होता पवित्र आत्मा असं लिहिलेलं नाही. but over the waters. पाण्यांवर पवित्र आत्मा तळपत होता असं लिहिलंय. Then God divided the waters from the waters. त्यानंतर देवाने पाण्यापासून पाणी वेगळं That's केलं. what Genesis 1 says. उत्पत्ती पहिल्या अध्यायात हे सगळं लिहिलेलं आहे. He divided, I don't want to go deeper, but he divided the waters from the waters. अजून खोल मला याच्यात जायचं नाही, पण देवाने तिथे पाणी होतं, पाणी, तर पाण्यापासून पाणी वेगळं केलं. Part of the waters that went and stayed up became the firmament. जे पाणी वर गेलं ते वर राहिलं अंतराळ बनून. The rest of the waters became seas. बाकीचं पाणी जे खाली पृथ्वीवर होतं ते समुद्रात And पालटलं. Bible says God made the earth to appear. आणि बायबल म्हणतं देवाने पृथ्वी read it. दिसू लावली. मग पृथ्वी दिसायला लागली. भूमी There is half of the water is up in the heavens. अर्ध पाणी स्वर्गात आहे माहित आहे. Otherwise, how for 40 days and 40 nights the waters came down? नाही तर नोहाच्या काळात 40 दिवस 40 रात्र एवढा सगळा पाऊस पडला पाण्याचा. तो कुठून? So much water that the earth was in the water. एवढं पाणी की पृथ्वी पाण्यात गेली. And such kind of rain we never saw. असा पाऊस आपण तर आजवर पाहिलेला नाही. God opened the heavens देवाने स्वर्ग उघडलं and that rain fell. आणि तो पाऊस ते पाणी वरचं त्या काळी पाडलं. Amen. And that's why that word create is a very beautiful word. आणि म्हणून हा शब्द जो आहे ना निर्माण तो फार सुंदर आहे. God has made a choice to use that word. देवाने तो शब्द वापरायची निवड केली In आहे. Genesis 1:1. उत्पत्ती 1:1 मध्ये God created the heavens and the earth. देवाने पृथ्वी आणि स्वर्ग आणि पृथ्वी अस्तित्वात आणली, निर्माण Yes, केली. अस्तित्व. That means out of nothing. अस्तित्वात आणली म्हणजे शून्यातून घडवलं. Say, create in Hebrew means creating something out of nothing. हिब्रू भाषेत क्रिएट निर्माण करणे म्हणजे शून्यातनं काहीतरी अस्तित्वात आणणे. On the earth, पृथ्वीवर whatever you want to make, you have to have a matter. तुम्हाला जे काही करायचं असतं ते करताना पहिलं एखादी बाब हातात पाहिजे. You want to make a doll, you have to have mud to make that doll. समजा बाहुलीच बनवायची आहे मातीची, तर माती हातात पाहिजे. You want to make something, you have to have iron to make that something. समजा आणि काही बनवायचं आहे तर लोखंड हातात पाहिजे. But पण when God made the heavens and the earth in the beginning, जेव्हा प्रारंभी देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली there was nothing. काहीच नव्हतं. Out of nothing, He created it. तर शून्यातून देवाने हे अस्तित्वात That आणलं. only God can do. आणि हे फक्त देवच करू Praise शकतो. God. हा देवच असायला हवा Amen. आणि हे देवच करू शकतो. Like God created the great whales, Bible says. आणि जसं देवाने खूप मोठा मासा तयार केला बायबल म्हणतं Out of nothing. शून्यातून. He didn't create a whale out of another whale. म्हणजे दुसऱ्या एका माशातनं तो मासा जन्माला घालून वगैरे केला नाही. Amen. है ना. He didn't create a bird out of something else. आणि पक्ष्याला सुद्धा आणि कशातनं तरी निर्माण केलं नाही. Out of nothing. तर शून्यातून अस्तित्वात आणलं. Everything came out of nothing. And सगळं. all that is there today is coming out of that something. देवाने सगळं शून्यातून अस्तित्वात आणलं आणि आज जे काही अस्तित्वात येत आहे ते त्या अस्तित्वात आलेल्या गोष्टींमधून अस्तित्वात येत आहे. We cannot create anything out of nothing. आपण शून्यातनं काही अस्तित्वात आणू शकत नाही. Otherwise, we would have brought many things. नाहीतर आपण तर अशावर बरंच काही निर्माण करून ठेवलं असतं. And what a mess this earth would have आणि been. मग ही पृथ्वी अजून किती गोंधळाने भरली असती. Amen. आमेन. Genesis 2:4 says, उत्पत्ती 2 अध्याय 4 वचन म्हणतं, These are the generations of the heavens and of the earth when they were created, in the day that the Lord God made, that is, created the earth and the heavens. उत्पत्ती 2 अध्याय 4 वचन, यहोवा देवाने पृथ्वी व आकाशे केली, म्हणजे स्वर्ग निर्माण केलं, त्या दिवशी म्हणजे ती अस्तित्वात आणली, तेव्हाचा आकाशे व पृथ्वी यांचा उत्पत्ती क्रम हा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. That create word is bara in Hebrew. हिब्रू भाषेत
क्रिएट, निर्माण, अस्तित्वात आणणे हा शब्द आहे हिब्रू भाषेत 12. Special word. खास शब्द आहे. Genesis 5, 1 and 2. उत्पत्ती 5, 1 आणि 2. This is the book of the generation of Adam in the day that God created man. In the likeness of God made he him. Male and female created he them and blessed them and called their name Adam in the day when they were created. उत्पत्तीचा 5वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. हे आदामाच्या वंशावळीचे पुस्तक आहे. देवाने मनुष्याला अस्तित्वात आणले त्या दिवशी त्याने त्याला देवाच्या प्रतिछायेप्रमाणे केले. नर व नारी असे त्याने त्यांना अस्तित्वात आणले आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि ती अस्तित्वात आणली त्या दिवशी त्याने त्यांचे नाव आदाम ठेवले. Though they were made of the earth, the life they got was created out of nothing. जरी भूमीतून मातीतून त्यांना अस्तित्वात आणलं तरी जीव जो श्वास त्यांच्यात घातला गेला तो शून्यातून अस्तित्वात That आलेला came from होता. God. तो देवाकडून आलेला He होता. breathed in their nostrils the gift of life. देवाने त्यांच्या नाकपुड्यांमध्ये जीवनी श्वास फुंकला. Amen. Amen. In Genesis 1:7, उत्पत्ती 1:7. and God made the firmament and divided the waters which were under the firmament from the waters which were above the firmament, and it was so. उत्पत्ती 1:7. आणि देवाने अंतराळ केले आणि त्याने अंतराळाखालची जले म्हणजे पाणी अंतरावरच्या जलांपासून वेगळी केली. See, पाण्यापासून पाणी वेगळं your केलं. created is not that create out of nothing, but it was recreated out of the pre-existing thing. आता इथे जे अस्तित्वात आणलं ते शून्यातनं आणलेलं नाहीये. तर आता इथे जे निर्माण केलंय ते काहीतरी अस्तित्वात Yes. होतं त्याच्यातनं पुढे निर्माण केलं. Like he said, God made two great lights, one light for the day, one light for the night, that is sun and the moon. They were जसं recreated. देवाने 2 महान दिवे एक दिवसाला एक रात्रीला निर्माण केला तसं. Amen. आमेन. Man was created in his own image. मनुष्याला दिसायला देवाने स्वतःसारखं अस्तित्वात आणलं. And so when he ended, आणि मग जेव्हा त्याची ही समाप्ती he झाली said it was very good. हे सगळं समाप्त झाल्यावर देव म्हणाला हे सगळं छान आहे. Because he recreated it. कारण त्याने पुनर्निर्मिती केली. Everything was become havoc, so he recreated जे it. अस्तित्वात होतं त्याचं अस्तव्यस्तपण आणि नासधूस जी आहे त्यातून मग देवाने पुढे पुनर्निर्मिती केली. And then God said, आणि मग देव म्हणाला I give you authority. मी तुला आता अधिकार देतो. He didn't give authority to the animals, जनावरांना देवाने अधिकार दिलेला नाही, only to us. फक्त आपल्याला दिलाय. That's why even मानव today जातीला. we want authority. मग आज सुद्धा आपल्याला अधिकार फार हवा असतो. Amen. आमेन. Authority. अधिकार. God said, you shall rule over the animals, over the birds of the air, over the reptiles, over everything. देव म्हणाला की तू पक्ष्यांवर राज्य करशील, आकाशातल्या पक्ष्यांवर तुझं राज्य चालेल, सरपटणाऱ्या प्राण्यांवर तुझं राज्य चालेल, सगळ्यावर And तुझं राज्य चालेल. above all, आणि सर्वाहून जास्त Adam's authority included access to God's throne. आदामाच्या अधिकारामध्ये आदामाला देवाच्या सिंहासनापर्यंत जायचाही प्रवेश मिळाला. No animals were given that kind of authority. एकाही जनावराला हा प्रवेश मान्य नव्हता जो आदामाला देवाने दिला. God said, you can approach me freely anytime. देव त्याला म्हणाला जो अधिकार मी तुला देत आहे त्या अधिकारामध्ये तू माझ्या समोर कधी येऊ शकतो. कम एनी टाइम, आय एम अवेलेबल फॉर यू. कधी ये, मला भेट, मी हजर आहे. Because कारण we were made in the image of God. का आपल्याला दिसायला देवासारखंच त्याने बनवलं. Even angels were not made in the image of God. देवदूत सुद्धा देवासारखे दिसत नाहीत. Only we. फक्त देवाची माणसं देवासारखी Praise God. फक्त What a आपण. joy. काय आनंद. Angels are huge, beautiful, magnificent, powerful. आणि देवदूत फार मोठे आहेत, बलाढ्य आहेत, सुंदर आहेत, भव्य दिव्य आहेत. But yet they are our servants. तरी सुद्धा ते आपले चाकर आहेत. They are called ministering angels. त्यांना सेवा करणारे दूत म्हटलंय. For those who are going to be heir of the salvation. जे तारणाचे वारीस होणार आहेत त्यांची सेवा करणारे हे दूत म्हणजे ते आपले चाकर आहेत. Praise God. Amen. So when Adam and Eve were living in the Garden of Eden, तर आदाम हव्वा जेव्हा एदेनेच्या बागेत जगत होते Satan sneaked into that garden सैतान असा तिथे आला and deceived our first parents. आणि आपल्या प्रथम पालकांना फसवून गेला. असा लपून छपून कुठून तरी घुसला Amen. आणि आपल्या प्रथम पालकांना फसवून गेला. So Adam fell, though he could have exercised his authority, he didn't. तर आदाम पडला. हो, आदाम जरी त्याचा अधिकार त्यावेळेला वापरू शकत होता तरीही आदाम पडला. See, he could have said, get out, and that fellow would have run off. आदाम म्हणू शकला असता की तू निघून जा आणि तो निघून गेलाही असता. सैतान Yes. Eve could have said, हवा म्हणू शकली असती I command you to leave me. तुला मी आज्ञा करते मला सोडून निघून जा. That fellow would have run. तो सैतान पळून निघून गेला असता. See, he deceived. That deception
word itself shows who had authority. पण त्याने फसवलं त्यांना. त्या फसवणूक या शब्दातनच कळतं अधिकार ऍक्च्युली कुणाकडे होता, पण न वापरल्यामुळे काय झालं. Satan did not use his power. सैतानाने त्याचं सामर्थ्य नाही वापरलेलं. If he was very powerful, he would have used his power over सैतान Adam फार and Eve. सामर्थ्यवान असता तर सैतानाने आदाम हव्वेवर सामर्थ्य वापरून पॉवर वापरून कांड केला असता. But he deceived पण सैतानाने काय केलं, फसवलं. because he knew Adam's power. कारण त्याला माहित होतं आदामाकडे सामर्थ्य आहे. And so in his fall, तर त्याच्या त्या पतनात Adam lost all his rights and all his privileges आदाम पडला. आदामाचे सगळे हक्क गेले, and authority. अधिकार गेला. It was all given to Satan. ते सगळं मग सैतानाला देण्यात आलं. Satan took over. सैतानाने ताबा घेतला मग. Amen. Amen. That's why in the temptation of Jesus, म्हणून येशूंची जी काही रानामध्ये नेऊन परीक्षा करण्यात आली, Satan made mention of the fact that all authority has been delivered to him. सैतानाने हा उल्लेख तिथे केलेला आहे की सगळा अधिकार मला दिला गेलाय. He said, बोलला तो. if you read in Luke 4:6, लूक 4:6 वाचलं तर he तिथे said, दिलंय. this authority has been given to me. सैतान म्हणाला, ही मेड इट अ पॉइंट टू से इट टू जीसस, की हा अधिकार मला दिलाय, I have been given. मला हे देण्यात आलेलं आहे. Read it if you want. 4:6 लूक पाहिजे तर आपण वाचूया. Say, लूक 4:6. is it there? आणि सर्व अधिकार, Ha. सर्व अधिकार, Sarvadhikar. सर्व अधिकार सैतान म्हटला मला दिलाय. It's written. लिहिलंय. See, सर्व अधिकार माझ्या हाती दिलेला आहे. say. He didn't say all authority by deception I took it. तो असं नाही म्हटला सगळं सामर्थ्य अधिकार मी त्यांना फसवून माझ्या हातात घेतलं. Yes, I deceived. हो But मी whether it is deception or whatever, I have been given the authority. मी फसवून घेतलं. पण काही असो, मला आज अधिकार Yes. मिळालेला आहे. मी फसवून घेतलेला असो, काही करून घेतलेला असो, अधिकार Yes. आता माझ्या हातात आहे, असं सैतानाचं I म्हणणं. remember many years back मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी when I was walking on a road, एका रस्त्यावर मी चालत होतो. two fellows were walking before me कोणतरी दोघं जण माझ्या समोर चालत होते. and they were turning around and watching me. मागे वळून वळून सारखं मला बघत होते. One fellow ran. त्यातला एक धावला, Another fellow, he said, run. दुसरा म्हटला पळ. And this fellow couldn't run. I went after them आणि ह्याला पळायला होईना, मी त्याच्या मागे because धावलो. I was on the scooter मी स्कूटरवर होतो. and I held him मी त्याला धरलं. and I said, where you are running? म्हणलं कुठे धावतोय. Please, please. He said, don't touch तर us. प्लीज प्लीज हात नका लावू. I knew he was demon. That power of the devil was on him. मला कळलं की हा सैतानग्रस्त आहे, सैतानी सामर्थ्य ह्याच्यावर आलंय. I made him to sit on my scooter, मग मी त्याला माझ्या स्कूटरवर बसवलं, took him home, घरी नेलं, locked the door, घराचं दार लॉक केलं and I said, you devil, आणि म्हणालो सैताना leave this fellow in सोड Jesus' याला name. येशूंच्या नावात. And then suddenly he was on his knees आणि मग अचानक त्याने गुडघे टेकले and the devil started speaking. आणि सैतान त्या माणसातनं बोलायला And the लागला. devil said, म्हणाला, and he was crying. रडत होता तो. I said, why are you crying? मी विचारलं कशाला रडतोयस. He said, I lost my crown. म्हणे माझा मुकुट गेला. I said, which crown? म्हटलं कुठला मुकुट गेला. I had a crown होता माझ्याकडे म्हणे एक, that I took from somebody. जो कोणाकडून तरी मी घेतला होता. I said, from whom? मला कोणाकडून, मी म्हटलं कोणाकडून घेतला From होता. someone. कोणाकडून तरी घेतला I होता. said, I know you took it from Adam. तर मी म्हटलं मला माहितीये तू आदामाकडून घेतला होता. Yes. हो. And then I said, now who took it? मग मी म्हणाला आता कोणी घेतला. Someone else. आणि कोणीतरी I said, घेतला. who is this someone else? कोण आहे हा. Somebody I cannot take the name. कोणीतरी, त्याचं नाव नाही मी घेऊ शकत. I said, his name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. He took away the crown from your head त्याने तुझ्या मुकुटावरून, तुझ्या डोक्यावरून तो मुकुट काढलाय on Good Friday. गुड फ्रायडेला. And the devil came out of him. आणि सैतान त्या माणसाला सोडून निघून गेला. And I then took him from the scooter and left him from where I caught आणि him. मग परत मी त्याला स्कूटरवर बसवलं आणि रस्त्यात जिथे तो मला दिसलेला तिथे सोडून आलो. हे मी केलंय, आपण सगळ्यांनी करायचं नाहीये. ही इज अ कॉल्ड मॅन ऑफ गॉड. ऑल मे Amen. नॉट डू इट, शुड नॉट डू इट अँड नीड नॉट डू इट. So it was Adam who ignorantly delivered it all to him. तर आदामाने अजाणतेपणाने सगळं सैतानाच्या हातात देऊन मोकळा झाला. Satan entered the Garden of Eden with nothing. सैतान खरं म्हटलं तर एदेनेच्या बागेत काही न घेता आला होता. God kicked him out of the house with nothing. कारण देवाने त्याला त्या घरातनं
सगळं काढून घेऊन असा हकलून लावलं होतं रिकामं. So he had nothing, only putting his hand in the pocket, empty hand he came. तर सैतानाकडे खरं म्हटलं तर एदेनीच्या बागेत जेव्हा तो आला तेव्हा काही नव्हतं, रिकामे खिसे आणि रिकाम्या खिशात रिकामे हात घालून आलेला. But he went out of the garden full. पण त्या एदेनीच्या बागेतनं बाहेर जाताना भरभरून गेला का आदामानी त्याला सगळे अधिकार देऊ केले. Yes, he came empty, went हो, full. रिकामा आलेला सैतान भरभरून गेला. Took the crown of Adam, put it on his head like a king he went. आदामाचा मुकुट घेऊन स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि रिकामा सैतान राजासारखा बाहेर गेला. Like a beggar he came in the Garden of Eden, like a king he went out. भिकाऱ्यासारखा आला होता एदेनीच्या बागेत, राजासारखा बाहेर पडला. In one day he got the authority, dominion of the whole earth एका दिवसात त्याला संपूर्ण पृथ्वीचं राज्य अधिकार सगळं मिळालं. by आता fraud. फसवणूक करून, फ्रॉड. And since the fall, आणि त्या पतनामुळे, Satan has authority on this planet earth. त्या पतनापासून आज या पृथ्वी नावाच्या ग्रहावर सैतानाचा अधिकार चालतो. And he also has an access to God through Adam's authority. आणि आदामाकडून त्याला हा जो अधिकार मिळालेला आहे, त्या अधिकारापायी तो सैतान देवासमोरही जाऊ शकतोय. Remember in Job. त्याला तो प्रवेश मिळालाय. Remember in Job. योबात आठवलं, When the sons of God देवाची मुलं were in the presence of God, देवाच्या सहवासात जेव्हा होती, Satan also came. सैतान सुद्धा तिथे आला. And God said, from where are you coming? आणि देवाने त्याला विचारलं, कुठून आला? He said, from going up and down and all over. म्हटला, वर खाली आणि सगळीकडे फिरून आलो. Have you noticed my servant Job? तर माझा जो सेवक योब, त्याला तू बघितलंस का? Now he will only notice earthly people. आता तो पृथ्वीवरच्या लोकांकडे नजर ठेवूनच असणार आहे. He has no notice of the heavenly आता काय angels. सैतानाला काय आता स्वर्गीय दूतांकडे नजर ठेवता येणार नाही. आता पृथ्वीवरच्या लोकांवरच त्याची नजर आहे. That's why he's called the accuser of the brethren. म्हणून त्याला बंधुजनांना दोष देणारा म्हणतात. He goes to God तो देवाकडे जातो and he says, Pastor Peter didn't pray today. आणि म्हणून देवाला जाऊन सांगतो, चुगल्या लावायचं काम. आज पास्टर पीटरनी प्रार्थना केली नाही. हा प्रवेश आदाम सरांनी त्या सैतानाला दिला. So he made use of this free access to function as the accuser of the brethren. आणि तो सैतान आहे, मिळालेली संधी त्यात लगेचच साधतो तो. तर तो देवाकडे जातो सारखा आणि बंधुजनांना दोष लावतो. ये बिलीवर लोग देख क्या कर रहे हैं प्रभू. And then God says, मध्ये म्हणतो, but you didn't see, तू नाही पाहिलं? after you left, तू गेल्यावर that fellow you said he is sinning, he repented. तू ज्याच्याविषयी मला बोलत होता की हा पाप करतोय, त्याने पश्चाताप केला, ते नाही तू पाहिलं. Because by the time you came to me, in that 2 minutes he repented also. कारण की तू माझ्याकडे येईपर्यंत त्याने पश्चाताप करून टाकला. Praise God. देवाला धन्यवाद. So now I cannot harm them तर आता मी नाही त्या माझ्या लोकांना because the इजा blood करू of शकत. Jesus cleanses them from all sin. कारण येशूचं रक्त त्यांना सगळ्या पापापासून शुद्ध करत आहे. Amen. मग सैतान बावचळतो. So you can read it at home, Job 1:5-12. इयोब 1 पहिला अध्याय 5 ते 12 घरी जाऊन वाचा. Revelation 12:10. आता प्रगटीकरण That 12:10 also you can read it at तेही home. घरी वाचा हवं तर. प्रगटीकरण 12:10. So the earth was given to Adam, तर आदामाला पृथ्वी दिलेली होती. but now it was given back to the devil for a leasehold. आता आदामाकडनं ती सैतानाकडे आली लीजवर. Even for Adam, I think so, it was given on leasehold for about 6,000 years. आणि आदामाला सुद्धा मला असं वाटतं की ती लीजवर 6,000 वर्षांसाठीच दिली गेलेली होती असं मला I वाटतं. don't know, but माहित नाही मला वाटतं, माझं मत आहे. because कारण for this reason, Satan's demons, या कारणास्तव सैतानाचे दुरात्मे, they knew that one day this lease will run out. त्यांना कळलं होतं की एके दिवशी हे लीज म्हणजे भाड्यावर घेतल्यासारखा प्रकार ते संपणार आहे. And their day of reckoning will come. आणि त्यांच्या परिचयाचा दिवस येणार आहे. Because when they saw Jesus manifested in the flesh, कारण जेव्हा त्यांनी येशूंना देहात प्रगट झालेलं पाहिलं, they were surprised. त्यांना आश्चर्य वाटलं. Because कारण Jesus said, leave them. येशू म्हणाले त्यांना सोड. And they said, आणि ते म्हणाले, why? का सोड? Did you come to destroy us before time? काय वेळे अगोदर आमचा नाश करायला आलास का? आमचा वेळ संपला नाही. असं Are you getting me? समजताय का मी काय म्हणतोय?
Did you come to destroy us before time? वेळ अगोदर आमचा नाश करायला आलास का काय तू? That means Satan must have had a big meeting with all the demons and must have said 6,000 years आपल्याकडे आहे. म्हणजे सैतानाने आपल्या सगळ्या सैतान भूत दुरात्म्यांसकट एक सभा भरवली असेल आणि सगळ्यांना घोषित केलं असेल की जोमाने काम करा, टार्गेट पूरा करो. आपण बोलते ना 6 महीने आहे, वैसा वो बोला होगा 6,000 साल है. Yes. Matthew 8:29. मत्ते 8:29 He said it. बोललाय तो. Have you come to destroy us before time? वेळ अगोदर आमचा नाश करायला तू आलास का काय? That means there is a time याचा where अर्थ- they will be destroyed. याचा अर्थ एक वेळ आहे जेव्हा त्यांचा नाश होणार आहे. Say, they are going towards destruction. We are going towards eternity. ते नाशाकडे चाललेत, आपण अनंत काळच्या जीवनाकडे चाललोय. Their future is eternal hell. Our future is eternal heaven. त्यांचं भविष्य अनंत काळचं नरक आहे, आपलं भविष्य अनंत काळचं स्वर्ग आहे. And the demons on Saturday are laughing and the Christians are crying. आणि सैतान भूत दुरात्मे शनिवारी रडतायत, नाही, हसतात हसतायत आणि आपण रडतो. आणि ख्रिश्चन लोक रडतायत. I mean something wrong, isn't it? म्हणजे उलट आहे ना, हे काहीतरी चुकलंय इथे. Satan should be crying सैतान रडायला हवाय, because his future is doomed. कारण त्याचं भवितव्य जे आहे ते नाशात आहे. Christians should be rejoicing ख्रिश्चन लोकांनी आनंद करायला because our हवाय, future is bright. का आपलं भविष्य उज्ज्वल आहे. In this world, everybody works for a bright future. आणि ह्या जगामध्ये प्रत्येक जण उज्ज्वल भविष्यासाठीच सगळं करतो. And if somebody says you have your bright future, we should never cry. आणि कोणी जर म्हटलं ना की तुझं भविष्य उज्ज्वल आहे, तर आपण तर कधी रडायचंच नाही ना. Praise God. आपलं भविष्य उज्ज्वल आहे तर मग रडायचं The कशाला? purpose of Jesus in coming on this earth is not only to die on the cross, येशूंचा संकल्प या पृथ्वीवर येण्यामागे वधस्तंभावरती केवळ मरणे एवढाच नव्हता, तर he came to destroy the works of the devil. येशू सैतानी कृत्यांचा नाश करायला आलेले आहेत. 1 John 3:8 says, 1 योहान 3 अध्याय 8व्या वचनात लिहिलेलं आहे. Jesus was manifested to Yes. destroy the works of the devil. सैतानी कृत्यांचा नाश करायला येशू प्रगट झाले असं लिहिलंय. Jesus came as a man to destroy the devil as man. येशू एक माणूस बनून आले, सैतान जो माणूस त्याचा नाश करायला. Because कारण Adam was a man. आदाम माणूस होता And God said, I want man only to destroy this fellow. आणि देव म्हणाला मला माणूसच हवा आहे याचा नाश करायला. Yes. आमेन. And to restore all authority that had been robbed back to the rightful owner, that is man. आणि मनुष्य जो अगदी सगळ्या पद्धतीनं हक्कदार आहे, त्या मालकी हक्काचा आहे, त्याला तो हक्क परत करायला. God's plan for humans can never be thwarted. देवाची योजना मानव जातीसाठी असलेली कधीही धुळीत मिळू शकत नाही. Nobody can thwart his plan. देवाच्या योजनांना कोणी धुळीत मिळवू शकत Our नाही. sins cannot thwart God's plan. आपलं पाप देवाच्या योजनेला धुळीत मिळवू शकत नाही. The devil's role cannot thwart God's plan. सैतानाची भूमिका देवाच्या योजनेला धुळीत मिळवू शकत नाही. That's why Jesus paid the legal cost for man's disobedience. आणि म्हणून तर येशूंनी मानवाच्या आज्ञाभंगासाठीची कायदेशीर रक्कम Yes. भरलेली आहे. What is the legal cost? I will pay. काय कायदेशीर रक्कम आहे? या मानवाला सोडवायला सांग, मला मी देतो. God said, देव बोला, death for death. मृत्यूला मृत्यू. The wages of sin is death. पापाचं वेतन मरण आहे. The price for sin is death. पापाचं वेतन, पापाची किंमत मृत्यू आहे. The legal cost for sin is death. कायदेशीर रक्कम त्या पापाची मृत्यू आहे. The word of God said, I will do it. देवाचा शब्द बोलला, मी करतो. Put a flesh on me and I will do it. मला मांस आणि देह घाल, मी करतो. That's why Bible says, म्हणून बायबल a body was given to me. एक देह मला देण्यात आला. In the book of Hebrews. इब्रिकराच्या पत्रात Psalm लिहिलंय. 40 also says, स्तोत्र 40 मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की मला एक शरीर, एक अंग, एक देह देण्यात आला. so when Jesus paid the legal cost तर येशूंनी जेव्हा कायदेशीर किंमत मोजली of disobedience, आज्ञाभंगाची, now he had the legal right to take over all authority of this earth. आता कायदेशीर हक्क त्याच्याकडे आला, संपूर्ण पृथ्वीवरचा सर्व अधिकार घ्यायला. That's why म्हणून Jesus said, येशू बोलले, all authority, सगळा अधिकार both in heaven and earth, स्वर्गातला आणि पृथ्वीवरचा has been given to me. मला दिलेला आहे. Now somebody asked me, कोणीतरी मला विचारलं, if he is God, why authority has to be given to him? जर तो देव आहे तर त्याला अधिकार दिला कशाला गेला पाहिजे? One day we will learn that. एके दिवशी आपण ते शिकू.
Because कारण the words are coming from the mouth of Son of Man, not Son of God. शब्द मानवी पुत्राच्या तोंडातनं बाहेर येत आहेत, देवाच्या पुत्राच्या तोंडातनं नाही. We will learn about who the Son of Man is. Then we मानवी will पुत्र कोण आहे हा विषय एकदा वेगळा आपण शिकू. So at the cross, तर वधस्तंभावर Satan was judged. सैतानाचा न्याय झाला. That's what John 12:31 says. योहान 12:31 मध्ये असं लिहिलेलं आहे. John 16:11 says. योहान 16:11 मध्येही लिहिलेलं आहे. The legal hold that Satan had over the whole earth was broken, and so Satan was cast out. आणि सैतान मग हकलला गेला. जो काही त्याच्याकडे एक मालकी हक्क कायदेशीर रीतीने आलेला होता Yes. तो त्याच्या हातातनं आता गेला. Read John 12:31. योहान 12:31 आपण वाचूया. Now is the judgment of this world. Now shall the prince of this world be cast out. योहान 12:31 वचन. आता या जगाचा न्याय होत आहे. Yes. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल. Before Jesus could defeat him, Jesus defeated him by saying, I will defeat you. येशूंनी त्याला पराजयी करण्या अगोदर येशू त्याला म्हणाले मी तुला पराजयी करणार आहे. See that? Before defeating him, he said, I defeated you. पराजयी करण्या अगोदरच येशू त्याला बोलले की मी तुला पराजयी करणार आहे. Who is the prince of this world? मग या जगाचा राजकुमार कोण आहे? Satan. सैतान आहे. The prince and the power of the world is Satan. या जगाचा राजकुमार सामर्थ्य असलेला सैतान आहे. Jesus is the prince of peace. येशू शांतीचा राजकुमार आहे. Amen. आमेन. So now the devil has become an outlaw. तर आता सैतान बाहेर गेला त्यातून. Say, Jesus defeated him on the cross. येशूंनी त्याला वधस्तंभावर हरवलं. According to Hebrews 2:14. इब्री करा 2 अध्याय 14व्या वचनात लिहिल्यानुरूप. Destroy means to make of no effect. नाश करणं म्हणजे काय? नाश करणं म्हणजे त्याचा काही प्रभावच आता राहिला नाही. Satan was made completely powerless. संपूर्ण तो आता सामर्थ्यहीन झाला. See, he has been stripped of his legal authority over your life. तुझ्या जीवनावरचा सैतानाचा कायदेशीर हक्क आता गेला. Try to understand this. आता सगळ्यांनी इकडे लक्ष लावा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. He was stripped of his legal rights over believers. बिलीव्हर लोकांवरती त्याला जो कायदेशीर हक्क होता तो आता सैतानाकडनं काढण्यात आलाय. He has legal rights over the world. आता जगावर त्याला कायदेशीर हक्क आहे. He can possess them, he can destroy them, he can murder them, he can do anything. जगिक लोकांवर त्याला कायदेशीर हक्क आहे. जगिक लोकांच्या अंगात येऊ शकतं. सैतान त्यांना त्रास देऊ शकतो. काही करू शकतो त्यांच्या जीवनात. Yes. But he cannot do it to you. पण बिलीव्हर माणसांच्या जीवनात नाही. That's why the Bible says, you do not give place to the devil. म्हणून बायबल म्हणतं तू सैतानाला जागा देऊ नको. If you invite the devil in your home, then it is your problem. सैतानाला स्वतःच्या घरात जर तू आमंत्रित केलं तर तो प्रॉब्लेम तुझा आहे, देवाचा नाही. Because Satan cannot push himself in your house. का सैतान काही स्वतःला बळत असं ढकलून तुझ्या घरात येऊ नाही शकत. He can come as the angel of light. तर तो एक प्रकाशाचा दूत बनून येऊ शकतो. He'll come very beautiful and very handsome. असं सुंदर देखणा हँडसम बनून येऊ शकतो. Very nice words he will अगदी come up छान with. छान बोलणारा असा. He comes with deception. म्हणजे फसवणूक घेऊन तो येतो रे. So he lost all dominion. तर त्याचा सगळं राज्य गेलं. The keys of death and Hades that he had, Jesus took it over. मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या ज्या किल्ल्या सैतानाकडे होत्या त्या येशूंनी स्वतःकडे घेतल्या. See the authority and what all it carried that Adam gave to Satan. म्हणजे बघा काय काय अधिकार होता आदामाकडून सैतानाकडे गेलेला. बघा त्या एदेनेच्या बागेत The devil could kill anybody anytime. सैतान कधी कुणालाही ठार मारू शकत होता. Because the keys of death and Hades were in his hand. कारण मृत्यूच्या अधोलोकाच्या किल्ल्या त्याच्या हातात गेलेल्या होत्या. Yes. आदामाकडनं एदेनेच्या बागेत. That's why the Bible, Jesus said, the devil has come to steal, kill and destroy. म्हणून येशू म्हणाले ना योहान 10:10 सैतान आलाय चोरायला, ठार मारायला, नाश करायला लोकांचा. But I have come to give you life. पण मी आलोय लोकांना तुम्हाला जीवन द्यायला. Why? का? Now I've got the keys of death and Hades. का आता मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत. He says, म्हणाले if you read in Revelation 1:18, प्रगटीकरण 1:18 जर तुम्ही वाचलं. I am he that lives and was dead, and behold, I am alive forevermore. Amen. And I have the keys of death and Hades. प्रगटीकरण 1:18 वचन. आणि जो जिवंत तो मी आहे आणि मी मेलो होतो तरी पहा
मी सदा सर्व काळ जिवंत आहे आणि मृतलोकाच्या व मरणाच्या किल्ल्या माझ्यापाशी आहेत. Finished. झालं, संपलं. Finished. संपलं. You need not die in the time of the devil. तुम्ही सैतानाच्या वेळेत मरायची गरज नाही. The devil says, सैतान म्हणतो, मी त्याला घ्यायला आलो. Every का? Saturday he says. दर शनिवारी आपण Do ऐकतो. you hear that? ऐकता का तुम्ही? येता का शनिवारी? पहिलं Isn't ते it? सांगा. मी त्याला घ्यायला आलो. मी असं मी घेऊनच जाणार. असं तो इथं का आला? हो. And all that story he ते says. आम्हाला तर सवयच झालेली Say, आहे आता. I know him. I have been reading him, hearing him for 30 हो. plus years. म्हणजे 35 वर्ष मी त्याला बघतोय, ऐकतोय, सगळं त्याचं I सगळं have माहिती. seen him. God has opened my eyes to see him. मी त्याला बघितलं पण आहे. देवाने माझे डोळे उघडलेत सैतानाला पाहायला. I know him. मी सैतानाला ओळखतो. My old arch enemy. माझा अगदी जुना जुना अदानी काळापासूनचा Praise God. शत्रू सैतान. Colossians 2:15 says, कलसई 2:15 मध्ये लिहिलंय, Jesus made a public spectacle of them, येशूंनी अगदी सगळ्यांसमोर त्याला उघडं केलं. having spoiled principalities and powers. He made a show of them openly, triumphing over them in it. कलसई 2:15 त्याने त्या वधस्तंभावर सत्तास आणि अधिकारास नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवला. It is finished, he said on the cross. आणि वधस्तंभावर येशू It is म्हणाले, finished. आता हे संपलंय. See, Jesus was not crucified in between two candles on the altar we keep in the house. घरामध्ये ऑल्टर जे आपण 2 मेणबत्त्या लावून ठेवतो ना, त्याच्यामध्ये काही येशू मेलेले नाही. He was crucified on the open उघड्यावर मेलेले आहेत येशू. with all 3 languages put on the cross. वधस्तंभावरती उघड्यावर त्यांना लटकवलेले आहे, डोक्यावरती Let the whole world know, let the devil people know अख्ख्या जगाला कळू दे, सैतानी लोकांना कळू दे that everything is into subjection of Jesus. की आता सगळं येशूंच्या शरण आलेलं आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. In Hebrews 2:8 it says, इब्री करास 2:8 मध्ये लिहिलंय, thou hast put all things in subjection under his feet. See? इब्री करास 2रा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन, तू सर्व काही त्याच्या अधीनतेखाली आणलेलं आहेस. 2:8 इब्री. Amen. आमेन. 1 Corinthians 15:24 to 28. 1 करिंथ 15 आय मिस्ड इट, सॉरी. 1 Corinthians 15:24 to 28. 1 करिंथ 15:24 ते 28. Then cometh the end, when he shall have delivered up the kingdom to God, even the Father, when he will have put down all rule and all authority and power, for he must reign till he has put all the enemies under his feet, so on. 1 करिंथ 15:24 ते 28. नंतर शेवट होईल तेव्हा तो सर्व धनीपण व अधिकार व सत्ताही नाहीशी करून देवाला म्हणजे बापाला राज्य सोपून देईल. कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायाखाली ठेवील, तोपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. Amen. वगैरे वगैरे पुढे 28. And then Jesus said, ते येशू म्हणाले, all these signs shall follow them that believe. जे लोक विश्वास ठेवतील त्यांच्या मागे ही सर्व चिन्ह येतील. In my name you shall cast out demons. माझ्या नावात तुम्ही भूत काढाल, You shall speak in new tongues. नवीन भाषा बोलाल. Amen. आमेन. Submit yourself therefore to God. म्हणून स्वतःला देवा शरण आणा, Resist the devil, सैतानाला विरोध करा, and he will flee from सैतान you. पळून जाईल तुझ्यापासून. Praise God. देवाला धन्यवाद. Draw nigh to God and he will draw nigh to you. देवाच्या जवळ या तर देव तुमच्या जवळ येईल. Cleanse your hands, हात साफ करा, you sinners. पापी लोकांना. Purify yourself, स्वतःला शुद्ध करा, you double-minded people. दुहेरी मन ठेवणाऱ्या लोकांना. Praise God. Amen. स्वतःला शुद्ध करा, पवित्र करा. देवाजवळ या तर देव जवळ येईल. You know, sometimes have you seen when a small cat is fighting a dog, कधी कधी ना एक लहानसं मांजर जेव्हा कुत्र्याशी भांडत असतं, what does he do? काय करतं? He fluffs himself like that. स्वतःला असं फुगवतं ते. असं करतो, किती ट्राय करतो. हो, His hump becomes so big. असं म्हणजे त्याची पाठ अशी एवढी मोठी फुगवून येते. Then the dog says, oh God, he's bigger. He's as big as me. मग कुत्र्याला वाटतं, बापरे माझ्या एवढं मांजर आहे. And then he runs off. आणि कुत्र पळून And जातं. when once he runs off, आणि एकदा पळून गेलं, the cat becomes a normal small fellow. मांजर आपल्या स्वतःच्या ओरिजिनल आकारावर येते. Trying to make onlookers think that he is bigger than he really म्हणजे is. समोरच्याला असं दाखवणार की मी एवढी नाही, मी ह्याच्याहून मोठी आहे. So at the mention of the name of Jesus, तर येशूंच्या नावावर suddenly the cat becomes small. अचानक ते मांजर लहान होतं. Amen. आमेन. Yes, even if you have seen the turkey also, suddenly when he sees a dog, he will just lift up his feathers like this. हो, रानकोंबडा सुद्धा कुत्र्याला बघितल्यानंतर कसं आपले पंख एकदम असे बाहेर काढतो. Yes, his feathers like this. पंख एकदम So बाहेर he wants to show, see, I'm big. दाखवायला की मी मोठा आहे. See? The Satan also tries to
put up his feathers up. तसं सैतानाचं पण आहे. तो त्याचे पंख बिंख बाहेर काढून स्वतःला फुगवून दाखवायला येतो की मी मोठा आहे. And then at the very name of Jesus, आणि येशूचं नाव घेतलं he drops his feathers की आपले पंख खाली टाकतो and takes off. आणि जे पळून जातो जीव धरून. Amen. Praise God. आमेन. I will give you reasons why you need to pray every night before you sleep. मी तुम्हाला काही कारण सांगेन की ज्या कारणांपायी तुम्ही रोज रात्री झोपायच्या अगोदर Yeah. प्रार्थना का करावी. I felt like, I have to say that some people are afraid of demon attacks because Oh. attacks you at nights we are very vulnerable. मला असं वाटलं की हे मी सांगावं लोकांना, कारण की काही लोकांना रात्री झोपताना भीती वाटते आणि आपण जेव्हा रात्री झोपायला जातो त्यावेळेला हे हल्ले आपणावरती होऊ शकतात जर आपली तयारी नसेल तर. Most of us are weak at night. रात्रीचं आपल्यातले बरेच जण अशक्त असतात Most of the sickness come at night. आणि जास्तीत जास्त आजारपण पण रात्रीच येतात. Whole day you may not be coughing, but at night you will हो, cough. दिवसभर खोकला येणार नाही पण रात्री खोकला येतोच Isn't it? असं. Night time we are very vulnerable. आणि रात्रीच्या वेळेला आपण अशक्त पडतो. That's why, म्हणून you need to pray. प्रार्थना करायची रात्री झोपायच्या आधी. Just as God has got good plans for you, the devil also has bad plans for you. जसं देवाच्या तुझ्यासाठी चांगल्या योजना आहेत ना, तसं सैतानाच्या तुझ्यासाठी वाईट योजना आहेत. His major duty is to steal, kill and destroy. सैतानाचं मुख्य कर्तव्य आणि काम हेच आहे की तुला ठार मारायचं, तुझा नाश करायचा, तुझं लुटायचं. But if you are a Christian पण तुझं ख्रिश्चन आहेस, येशूंवर विश्वास ठेवणारा, and if you have not been praying आणि तुझं प्रार्थना करत नसशील before going to bed, रात्री झोपायच्या अगोदर, I advise you to start early today, tonight itself. तर माझा तुम्हाला असा सल्ला आहे, आज रात्रीपासूनच प्रार्थना करून मग झोपा. Many times we only want to be strong in the day, not strong in the night. अनेक वेळा आपल्याला फक्त दिवसा ढवळ्या बलवान राहायला आवडतं, रात्रीचं नाही. Because we think at night I'm sleeping. कारण रात्री आपल्याला असं वाटतं की रात को क्या होने वाला, आपण तर सोने वाले. But at night we are more weak. पण रात्री आपण अशक्त असतो. So बेटा. here are 7 reasons why you need to pray with your family or Oh. alone before you sleep every night. तर रोज रात्री झोपायच्या अगोदर स्वतः किंवा परिवारासमवेत प्रार्थना का केली पाहिजे त्याची ही 7 कारणं घ्या. First, 1. some people may pass away during their sleep. काही लोक रात्रीची आपल्या झोपेत निधन पाहू शकतात. Yes. After the daily activities, रोजच्या कृत्यांनंतर you don't know the plan of the Lord for your life. प्रभूची योजना आपल्याला तर माहित नसते आपल्या जीवनासाठी. It is important to pray before you sleep हे महत्वाचं आहे की आपण झोपण्या अगोदर प्रार्थना करायलाच हवी. because you don't know whether you will pass away in your sleep. का आपल्या झोपेतच आपण मृत्यू पावणार आहोत का आपल्याला ठाऊक In नाही. your prayers, प्रार्थनेमध्ये you should always include forgiveness of sins नेहमी पापांची क्षमा तर मागणंच आहे. because कारण if you pass away in this situation, जर समजा या परिस्थितीत झोपलेलो असतानाच मृत्यू पावलो, at least you will go straight to heaven. कमीत कमी सरळ स्वर्गात तरी जाऊ. Amen. आमेन. If such a person has prayed, he has to be sure he'll be in heaven. आणि असा जो माणूस ज्याने प्रार्थना केलेली आहे तर त्याला ती खात्री पण असायला हवी की मी स्वर्गातच जाणार आहे. Amen. आमेन. Don't be surprised if you wake up in heaven instead of hell. आश्चर्य मानून घेऊ नका, स्वर्गाच्या ऐवजी नरकात जर स्वतःला पाहिलं तर अरे मैंने सोचा था वो आएंगे, मैं ही आ गई. होऊ शकतं, नेव्हर नो. So it's always better to pray and sleep. म्हणून ना रोज रात्री प्रार्थना करून मग झोपा. Second, 2. Satan and demons seek to mess with your dream life while you are sleeping. सैतान भूत दुरात्मे फार वेळेला आपलं जे स्वप्न जी पडतात त्याच्यामध्ये धुमाकूळ घालतात. Yes. If you see in your dreams snakes and तुम्हाला scorpions जर रात्री स्वप्नात साप, विंचू असं सगळं येत or असेल, death, मृत्यू, or you are trying to walk but you cannot move किंवा तू forward, चालायला बघत आहे पण तुला पुढे नाही जाता येत आहे somebody वगैरे, is flogging you, कोणीतरी तुला मारत आहे, असं जर काही स्वप्नात somebody सगळं is येतंय. threatening to kill you, कोणीतरी भीती घालतंय की मी तुला मारणार, somebody is coming with a knife. कोणी काहीतरी सुरी घेऊन येत आहे. It's all the devil's dreams ही and सगळी visions. सैतानाकडनं आलेली स्वप्न असतात. God also communicates with us through dreams. देवही स्वप्नांद्वारे आपल्याशी बोलतो. See, but the devil also is trying to constantly attempt to distort all the channel of communication. पण सैतान सुद्धा काय करतो की संवाद साधायचे देवाचे जे सगळे प्रकार आहेत ते कुठे ना कुठे आपल्यापासून तो तोडायला मागतो. That's why I pray, म्हणून प्रार्थना Lord, करायची की प्रभू I place myself in your hands. स्वतःला तुझ्या हातात देतो. I'm sleeping, मी Lord. झोपत आहे. Give me your dreams. मला तुझी स्वप्न दे. Give me your visions. मला तुझे दृष्टांत दे. I bind every works of the devil that may attack me at night in Jesus' name. सगळी सैतानी कृत्य जी रात्रीच्या प्रहरी माझ्यावर हल्ला करतील ती येशूच्या नावात मी बांधतो. Lord, प्रभू
You give me good sleep. तू मला चांगली झोप दे. I am your beloved. मी तुझा प्रिय लाडका आहे. You said you give your beloved तू sleep. म्हणाला तू तुझ्या प्रियांना झोप देतो. Give me sleep. मला झोप दे. Finished. असं प्रार्थना करायची आणि मग झोपायचं. Third, 3. during your sleep, झोपेत Satan and demons want to sow sickness in your life. सैतानाला दुरात्म्यांना तुमच्या शरीरात आजार घालायचे असतात. I told you, मी तुम्हाला सांगितलं majority of individuals get sick at night जास्तीत जास्त लोक रात्री आजारी पडतात. because that is the time when devils have easy access to your life. कारण त्याला ना त्या रात्रीच्या प्रहरी सैतानाला तुमच्या जीवनात प्रवेश अगदी सहजपणे मिळतो. That's why this is a good reason why you need to pray very well before you sleep, आणि म्हणून झोपण्या अगोदर अगदी चांगली छान प्रार्थना करून झोपणं फार महत्वाचं. so you can avoid the plans of the devil. म्हणजे मग सैतानाच्या योजनाच आपल्या जीवनात घडून येणार नाहीत. Bible says बायबल म्हणतं in Matthew 13:25, मत्ते 13:25 but while men slept, his enemy came and sowed tares among the wheat and went his way. मत्ते 13वा अध्याय आणि त्यातल्या 25व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. मी वाचतेच आहे. मत्ते 13:25 परंतु माणसे झोपेत असताना त्याचा वैरी आला आणि गव्हामध्ये निधन पेरून गेला. And who is this enemy who sowed? आणि हा कोण वैरी आला जो पेरून गेला? Bible says in verse 39 that is the devil. 39व्या वचनात लिहिलंय तो सैतान आहे. Amen. आमेन. Fourth point. 4 While you are sleeping, झोपताना some witches can contact and interact with your soul. काही चेटूक वगैरे करणारे तुमच्या जीवाशी संपर्क साधायचा प्रयत्न करू शकतात. Some of those diviners, they do all their divination, especially at nights. हे काही तंत्रमंत्र करणी करणारे ना खास करून रात्रीच्या वेळेला हे सगळे प्रकार I करतात. know it because we had many magicians coming to our house. हे मला माहिती आहे कारण आमच्या घरी जादूगार खूप यायचे. My father used to invite them. माझे वडील त्यांना आमंत्रित करायचे. And they, during the course of our talk, they had revealed आणि बोलताना त्यांनी हे सांगितलेलं होतं that at 12 o'clock at night we have to go to the cemetery and do certain things there. की रात्री 12 वाजता आम्हाला कब्रस्तानात जाऊन काही गोष्टी करायच्या आहेत And म्हणे. we have power over those people who sleep. आणि जे झोपलेले आहेत त्यांच्यावरती आमचं सामर्थ्य चालतं म्हणे. And so today's diviners may call and communicate with your soul while you sleep. तर आजचे तंत्रमंत्र करणी करणारे सुद्धा तुमच्या जीवाशी संपर्क साधू शकतात You know- रात्रीच्या प्रहरी. You know the witch of Endor. इंडोर मधली ती जी विच She called the Chet prophet kid. Samuel's soul up. शमूएलाच्या While he was जीवाला तिने वर बोलावलं. Amen. आमेन. While he was sleeping there, तो तिथे झोपलेला असताना she called that spirit up. त्या आत्म्याला तिने बोलवलं. See, they have certain amount of power. तर म्हणायचं तात्पर्य असं आहे काही प्रमाणातलं काही सामर्थ्य त्यांच्याकडे असतं. Fifth point. 5 Satan and demons want to plant evil thoughts in your soul as you sleep. तुम्ही झोपताना ना सैतान आणि दुरात्म्यांना तुमच्या मनात काही वाईट विचार घालायचे असतात. Yes. When you are awake, you can drive them out. जागा असताना आपण त्याला हाकलून लावू शकतो But in your sleep, you cannot. पण झोपेत नाही करतायत. That's why it's very important that you give yourself in the hands of मग God. झोपायच्या अगोदर स्वतःला देवाच्या हातात देऊन झोपा हे नेहमी चांगलं. Have you seen some people get up in the morning with very bad moods? काही लोक सकाळी उठतात फार वाईट मूड घेऊन उठतात. Morning depression or whatever you call it. सकाळचं नैराश्य डिप्रेशन काही म्हणा Suddenly मेडिकल. some people get up, angry. काही लोक चिडलेले उठतात. And then you say you got up from the wrong side of the bed, I मग believe. आपण म्हणतो अरे काय आज गादीच्या दुसऱ्या बाजूने उभा राहिला का तू? Some are very grumpus. काही एकदम से कुरकुरे उठतात सकाळी. That's why it's very important you pray before you sleep. म्हणून झोपायच्या अगोदर प्रार्थना करणं मस्त 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 आहे. Amen. Amen. So when you pray with sleep, you will get up with good mood. तर जेव्हा तुम्ही प्रार्थना करून झोपाल तेव्हा सकाळी उठतो तेव्हा तजेलदार सुंदर टवटवीत चांगल्या मूडने उठू. And sometimes when God wakes you up to sleep, to pray, get आणि- up, spend at least 5 minutes, pray and sleep. कधी कधी रात्री जर देवाने तुम्हाला प्रार्थना करायला जागं केलं तर उठा कमीत कमी 5 मिनिटं तरी प्रार्थना करा मग झोपा. Amen. Sixth Amen. point, 6 demons can steal your blessings while you are sleeping. तुम्ही झोपलेले असताना दुरात्मे तुमचा आशीर्वाद चोरू शकतात. Amen. Amen. Just as God blessed Solomon in the dream. जसं देवाने शल्मोनाला स्वप्नात आशीर्वादित केलं. Yes, in the dream God blessed Solomon. स्वप्नात देवाने शल्मोनाला आशीर्वादित केलं. He became wise overnight. एका रात्रीत तो ज्ञानी झाला. He कसा? became rich in his dream, through his dream. स्वप्नाद्वारे
इतका धनसंपत्तीवान झाला. God just spoke to him in his dream. त्याच्या स्वप्नात फक्त देव त्याच्याशी What do बोलला. you want? काय हवंय तुला? He said, I want wisdom. म्हणे ज्ञान हवंय मला. And God said, मग देव बोलला, I will give you मी wisdom. तुला ज्ञान देईन I will give you money. आणि I पैसाही will make you देईन. very rich. श्रीमंत खरी. All in his dream at night. सगळं रात्री स्वप्नात Morning he became all that. आणि सकाळी तो तसा झाला. See, there are powers that can work in your dream. तर काही सामर्थ्य आपल्या स्वप्नातही काम करतं. So Satan also can rob to an extent the blessings that you carry. तर जे आशीर्वाद आपल्यावरती आहेत ते सुद्धा काही प्रमाणात सैतान चोरू शकतो Sometimes रात्रीच्या प्रहरी. you see in your dreams that somebody is robbing away all your money. कधी कधी रात्री तुम्हाला असं स्वप्न पडतं की माझे सगळे पैसे कोणीतरी चोरताय, Or suddenly you have become a beggar. नाहीतर तुम्ही भिकारी झालाय. All this is dream coming from the devil. हे सैतानाकडनं आलेली स्वप्न आहे ती. As a man thinketh, so is he. जसे माणसाचे विचार तसा तो माणूस. So when you start thinking in that way, even in your dream, you will become like that. तर स्वप्नात सुद्धा जर असेच विचार करू लागलात तर असंच बनणार आहात. 7th point. 7. Satan and demons are constantly on the lookout for the weakest spiritual state. सैतान आणि दुरात्मे सातत्याने अशक्त आध्यात्मिक अवस्था शोधतात. That is the time he can infiltrate you. म्हणजे कसं त्यावेळेला तो तुमच्यात घुसू शकतो. Because कारण we are very busy during the day. दिवसात तर आपण दिवसभराला फार कामात व्यस्त We असतो. are very energetic. We are very alive. स्फूर्तिमान असतो, जिवंत असतो, सजीव असतो, सगळं दिवसात आपलं सगळं ठीक असतं. But the moment we hit our bed, we become weak. पण रात्री असं झोपायला डोकं टेकलं की आपण अशक्त होतो, Isn't it? है ना? We just don't want to think anything. म्हणजे काहीच विचार आपल्याला तेव्हा करायचा नसतो. And so when you pray before you go to bed, आणि म्हणून जर झोपण्या अगोदर प्रार्थना केली ना, Satan and demons will have a hard time attacking you as you sleep. सैतानाला दुरात्म्यांना तुमच्यावरती हल्ला करायला अवघड जाईल. So every night रोज रात्री before you sleep, झोपण्या अगोदर just for 2 minutes, 2 मिनिटं pray and प्रार्थना sleep. करा, मग झोपा. Praise God. देवाला You धन्यवाद. have to be strong in the daytime. You have to be strong in the night time. दिवसा बलवान राहायचं प्रभूत, रात्री सुद्धा प्रभूत बलवान राहायचं. Amen. Praise God. धन्यवाद. Thank you, Father. Thank you, Jesus. It's so wonderful to have the Lord in our lives. प्रभू आपल्या जीवनात असणं एक तर इतकं छान आहे. Never leave Him. कधी प्रभूला सोडू नका. Always think upon Him. नेहमी प्रभूचा विचार करा. Let His presence, His name always be in your mind. प्रभूचा सहवास, प्रभूची उपस्थिती, प्रभूचं नाव नेहमी तुमच्या मनात असू दे. Because He is the only helper and true helper. कारण एक तर प्रभू एकमेव आपला खरा मदतगार आहे. He is the true lover. एकमेव खरा मदतगार आणि प्रेमी आहे. You are as strong as you are in the Lord. प्रभू जेवढे तुम्ही खंबीर आहात तेवढेच तुम्ही खंबीर The असाल. more closer you come to God, जेवढे तुम्ही देवाच्या जास्त जवळ याल the more stronger you are. तेवढे तुम्ही बलवान बनाल. Every day, रोज spend some time in prayer. थोडा वेळ तरी प्रार्थना करा. Spend time in reading the Bible. थोडा वेळ तरी बायबल वाचा. Spend time in working for His kingdom. देवाच्या राज्याचं काहीतरी थोडं तरी काम करा. That is the whole duty of man. बस हे माणसाचं सर्व कर्तव्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Let us take some songs. यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूंगा. Yes, Lord. यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूंगा. Amen. यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूंगा. यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूंगा. Yes. राफा, प्रभु मेरी चंगाई है. यहोवा राफा, यीशु मेरी चंगाई है. स्तुति करूं सदा स्तुति करूं, ओ स्तुति करूं सदा स्तुति करूं. यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूंगा. Yes, Lord. यीशु नाम Yes, Father. सदा ऊंचा रहे, स्तुति
Yes, Lord. यहोवा शमा, यीशु मेरे साथ है, डरूंगा नहीं, कभी डरूंगा नहीं, डरूंगा नहीं, कभी डरूंगा नहीं। यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूंगा। यीशु नाम सदा ऊंचा रहे, स्तुति मैं सदा करूंगा। Glory. यीशु नाम Thank you, Jesus. ऊंचा रहे, Wonderful God, mighty God, mighty Savior. हालेलुया. यीशु नाम धन्यवाद देव बाप्पा. सदा ऊंचा रहे, धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. The Lord is here. प्रभू इथे आहे. My Jesus is here. माझे येशू इथे आहेत. The victorious one is here. विजयी येशू इथे The आहे. mighty one is here. महान देव इथे आहे. The King of kings and the Lord of lords is here. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू इथे His आहे. name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. Ask of him त्याला मागा, what you want तुम्हाला काय हवंय, and he will give it to आणि you. येशू तुम्हाला देतील, That your joy may be की full. तुमचा आनंद पूर्ण व्हावा. Speak to him. त्याच्याशी बोला. He is concerned about your त्याला life. तुमची काळजी आहे He जीवनाची. worries about your त्याला life. काळजी होते तुमच्या He wants जीवनाची. the best in त्याला you. अति उत्तम तुमच्यासाठी Best हवंय. for you. उत्तम हवंय तुझ्यासाठी. Draw nigh to him त्याच्या जवळ ये and he will draw nigh to आणि तो you. तुझ्या जवळ He येईल. says, what do you want, my son? तो म्हणतोय, काय हवंय मुला What do तुला, you want, my काय daughter? हवंय मुली तुला. I'm waiting मी वाट पाहत to bless आहे you, तुला आशीर्वाद to द्यायला, heal you, तुला आरोग्य to deliver द्यायला, you. तुला सुटका द्यायला. Now is the time. Ask him. आताची वेळ आहे. त्याला मागा, Ask him. त्याला मागा. Let the devil know सैतानाला कळू दे we belong to की God. आपण देवाच्या That मालकीच्या. all authority सर्व अधिकार Jesus has taken it in himself, येशूने स्वतःवर घेतलेला आहे and he has all the power आणि येशूंकडे सर्व सामर्थ्य to आहे. bring everything to pass, सर्व काही घडवून आणायला, to bring everything to our reach. सर्व काही आपल्या हातात पोहोचवायला. Nothing is impossible now. आता काही अवघड आणि शक्य नाही. Believers can have a claim on everything. बिलीवर लोकांना सगळं काही मिळू शकतं. Believers can reign in life. बिलीवर लोक जीवनात राज्य करू The शकतात. believers can trample upon the snakes and the scorpions. विश्वासू लोक सापांना विंचवांना तुडवू शकतात. Nothing will hurt them काहीच इजा होणार नाही त्यांना. because कारण the Savior Jesus Christ तारणारा येशू ख्रिस्त belongs to them. त्यांच्या मालकीचा आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, my माझ्या Savior. तारणाऱ्या तुला धन्यवाद. Let the world know what you did, जगाला Lord. कळू दे प्रभू तू काय केलंय. So many people don't know you. अनेक लोकांना अजून तू ठाऊक नाहीस. Let the world know आज जगाला कळू दे the great victory that you wrought for us, जो महान विजय तू आमच्यासाठी the घडवलास, great price that you paid for us. जी महान किंमत तू आमच्यासाठी मोजली. Lord, प्रभू we want to tell the whole world. आम्हाला संपूर्ण जगाला We सांगायचं, want to tell the whole land of Pune and आम्हाला Maharashtra. संपूर्ण पुण्याला आणि महाराष्ट्राला सांगायचंय. Let them know त्यांना कळू दे what you did for them. तू त्यांच्यासाठी काय केलं. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless my people this माझ्या evening. लोकांना आज सायंकाळी आशीर्वाद Whatever कर. they need, give it to them. त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागव. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Every devil सैतान which is trying to rob away their जो blessings, त्यांचे आशीर्वाद चोरायचा प्रयत्न command करत you आहे, मी तुला आज्ञा in the करतो. name of Jesus, येशूच्या नावात leave you devil. सोड सैताना. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना Leave येशूच्या my नावात. people in the name of माझ्या Jesus. लोकांना येशूच्या नावात सोड. Yes. हो. We know your position today. आज आम्हाला तुझी अवस्था ठाऊक आहे. Devil, we know सैताना आम्हाला what कळलंय you were and what you तू became काय होतास आणि काय and what झालास will become of आणि you. तुझं काय होणार आहे. And we know your future. आम्हाला तुझं भवितव्य And we ठाऊक know आहे. our future. आम्हाला आमचंही भवितव्य Devil, ठाऊक आहे. सैताना Don't touch us. आम्हाला हात लावू In नको. the name of Jesus. येशूच्या नावात We have power on our side. आमच्या बाजूने सामर्थ्य आहे. We have Jesus on our side. आमच्या बाजूने येशू आहे. Live our lives in Jesus' सोड name. आमचं जीवन We येशूच्या claim नावात. the best in our life in Jesus' उत्तम name. मागतो आम्ही आमच्या जीवनात Oh God, be येशूच्या careful, be नावात. careful, be careful. खराब शंदो. Somebody rush there. Live in the name of Jesus. येशूच्या नावात All सोडून जा. powers, सर्व सामर्थ्य, all witchcraft powers, चेटू करणी, all demonic powers, सैतानी शक्ती, leave the people सोड in Jesus' लोकांना name. येशूच्या नावात. Leave in Jesus' name. येशूच्या Your नावात सोड. power is gone, you devil. तुझं सामर्थ्य Yeah, केलंय सैताना. bring her here again.
Bring her here. इकडे All इकडे आणा. power. इकडे इधर लेकर आओ ऊपर. All power of the devil. See there also. तिकडे पण काही लोक आहेत बघा. व्हॉलंटियर्स को Every भेजो devil, थोडा. I bind you in the name of मी Jesus. बांधतो तुला सैताना I येशूच्या bind you नावात. in the name of Jesus. See there also. 2-3 ladies zonals come on top. All the witchcraft power. सर्व सैतानी All शक्ती, the demonic power. सर्व सैतानी Which is शक्ती operating in the people's जी lives. लोकांच्या जी इधर आगे I रखो. command you in the name of Jesus. येशूच्या नावात मी आज्ञा Leave. करतो. सोड, Leave you devil. सोड सैताना. You have been exposed in the name of Jesus. तू उघडा झाला येशूच्या नावात. You have been exposed by Jesus. येशूंनी तुला उघड केलंय. Come on, leave my people in Jesus' name. माझ्या लोकांना येशूच्या नावात सोड. Bring them on the stage. They will be set free. त्यांना स्टेजवर आणा. चादरी वगैरे असतील तर घ्या Bring थोड्या. them on the stage. Be ready nowadays. You Devil, never you know what cannot will happen. touch. सैताना या You लोकांना तू हात cannot लावायचा touch. नाहीस. In Jesus' name. येशूंच्या नावात. They are the people of हे God. देवाचे लोक आहेत. They are the children of ही God. देवाची मुलं आहेत. Leave them all in सोड Jesus' त्यांना name. सगळ्यांना. Wherever you are, जिथे खुडे तू आहेस. hiding in the people, behind the people. लोकांमध्ये लोकांच्या मागे लपलाय. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात त्यांना सोड. Your power is broken in the name of तुझं Jesus. सामर्थ्य तुटलंय Your येशूंच्या power नावात. is broken in the name of तुझं Jesus. सामर्थ्य तुटलंय येशूंच्या Come नावात. on, say, devil, leave me in म्हणा Jesus' सैताना name. मला सोड येशूंच्या नावात. Leave my mind in Jesus' माझं name. मन सोड येशूंच्या Leave नावात. my family in Jesus' माझा name. परिवार सोड येशूंच्या Leave my नावात. property in the name of Jesus. माझी धनसंपत्ती सोड Leave येशूंच्या my नावात. future in the name of Jesus. माझं भवितव्य सोड येशूंच्या Leave my नावात. body in the name of माझं Jesus. शरीर सोड येशूंच्या नावात. Leave सोड. in the name of Jesus. Go in Jesus' name. The power has to go. ते सामर्थ्य My गेलं पाहिजे. Jesus is victorious. माझे येशू विजयी आहेत. Nothing can stand before my Jesus. माझ्या येशूंसमोर काही उभं राहू शकत नाही. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Be blessed, people. Please be seated. सर्व लोकांनी आशीर्वादित व्हा आणि कृपया खाली बसून घ्या. Bring him this side. सर्वांनी खाली बसा. इसको सामने All लाओ. the powers of the devil has to go पास्टर के from सामने his आगे life in लेके आया Jesus' करो name. बेटा. Go, पीछे पीछे go, रोको मत उनको. go in the name of Jesus. Any more? आणि कोणी आहेत? Any more? धन्यवाद. You devil. दानार्पणाची वेळ आहे. I दानपात्र command फिरते in the name of आपल्यामध्ये Jesus, यावेळेला. go, go, go. In Jesus' name, enough of your works. You are defeated. And Lord Jesus, have mercy on her. Heal her. Heal her. Deliver in Jesus' name. Leave, you devil, in the name of Jesus. Never come into her ever again. Be free in Jesus' name. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र याला आपल्यामध्ये फिरणार आहे. यस, अभी पीछे लो, सबको सरेंडर कराओ, फिर भेज दो. विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ, शैतान हरा हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ, सब मिलके गाए विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ. यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया, यीशु ने क्रूस पर शैतान के सर को कुचल दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया, मृत्यु पर विजयी होकर हमें विजयी जीवन दिया. हाथों को उठाकर हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ, हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय. शैतान हरा हुआ, शैतान
शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय सब मिलके गाए विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा शैतान विजय हरा हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। सब लोग ताली बजाएंगे। बोलो यीशु मसीह की, बोलो राजाओं के राजा की, बोलो प्रभुओं के प्रभु की। शत्रु के हर शक्ति पर अधिकार हमें मिला। शत्रु के हर शक्ति पर अधिकार हमें मिला। यहोवा निस्सी हमारा है जय देने वाला। यहोवा निस्सी हमारा है जय देने वाला। हाथों को उठाकर हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय हुआ। हालेलुया, हालेलुया, यीशु मेरा विजय शैतान हरा हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। सब मिलके गाए विजय हुआ, विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा विजय हुआ। विजय हुआ, विजय हुआ, यीशु मेरा शैतान विजय हरा हुआ। हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ, शैतान हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। शैतान हरा हुआ यीशु के नाम से। हरा हुआ, मेरा यीशु विजय हुआ। Praise God. We have a few announcements for you. काय सूचना आहे तुमच्यासाठी? We have revamped the entire process for the matrimony. मॅट्रिमनी म्हणजे वधूवर सूचक मंडळाचं जी काही संपूर्ण जे प्रोसेस आहे ते आपण नवीन केलेलं आहे. So all the process of the matrimony is now available online on our official website. आणि आपली जी चर्चची ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यावर संपूर्ण ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. We would also like to inform you that we will be conducting a matrimony drive to the entire month of November. हा पुढचा जो नोव्हेंबर महिना आहे आता येणारा तर संपूर्ण नोव्हेंबर महिना आपण मॅट्रिमनी वधूवर सूचक मंडळाचं हे ड्राईव्ह चालू करणार आहोत. Every Sunday between 2 to 3 p.m. दर रविवारी 2 ते 3 या वेळामध्ये वधूवर सूचक मंडळाकडे हे तुम्ही येऊन भेटू शकता So you can come and be a part of this. आणि तुम्ही त्याचा एक भाग बनू शकता. For more details, you can contact the matrimony team every Sunday. They sit at the Pota cabin. पोटा कॅबिन जवळ दर रविवारी मॅट्रिमनी टीम बसलेली असती तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेटून याविषयी सविस्तर माहिती घेऊ We शकता. would also like to inform all of you that next Sunday on the 5th of November, we will be having breaking of bread. आणि पुढचा रविवार जो आहे 5 नोव्हेंबर तर त्या दिवशी रविवारच्या सभेमध्ये वचन झाल्यानंतर आपल्याकडे प्रभुभोजन घेतलं जाईल. So we request all the members to kindly come prepared. Immediately after the service, we will be conducting breaking of bread. तर सभा संपल्यानंतर म्हणजे वचन संपल्यानंतर लगेचच प्रभुभोजन असेल तर सगळ्यांनी आपल्या हृदयाची तयारी करून आपण येऊया. We would also like to tell you that next Sunday after the church service, we will be conducting Christmas dance auditions. आणि जसं नाताळ येत आहे तर नाताळाच्या डान्सेस ज्यांनी तयार केले तर त्याचं पहिलं ऑडिशन आहे पुढच्या रविवारी. So for all the people who would like to be a part of the Christmas dances, आणि ज्या लोकांना त्या ख्रिसमसच्या नाताळाच्या सर्व नृत्यांमध्ये भाग घ्यायचा आहे we would request you to at least come and register your names with us. तर त्यांना विनंती आहे की येऊन तुम्ही नावं तुमची रजिस्ट्रेशन करून टाका. Even if you're not able to give the auditions by next Sunday, but come and register your names with us. जरी तुम्हाला पुढच्या रविवारी ऑडिशन देता येत नसेल तरी सुद्धा ऍटलीस्ट नाव नोंदणी आता तुम्ही करा.
And we have a good news for all the people in our church. आणि आपल्या चर्चच्या सगळ्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. We're calling out all the good singers, the talented singers and skilled musicians. जसं आपण काल पण सांगितलं की जे सर्व चांगले असे उत्तम गायक आहेत, ज्यांना गाता येतं सुंदर प्रकारे किंवा वाजवता येतं वाद्य कुठल्याही प्रकारची, Here's your opportunity to join the VWC choir. तर तुमच्यासाठी ही चांगली एक उत्तम संधी आहे. तुम्ही VWC choir मध्ये जॉईन होऊन प्रभूची सेवा अशाद्वारे करू शकता. There is no better ways to use your talent than in the house of God. देवाच्या घरामध्ये आपलं जे दान देवाने दिलेले आहे ते वापरण्याच्या पेक्षा अजून उत्तम असं ठिकाण नाहीये. So if you can sing really well, if you're a talented musician, आणि म्हणून जर तुम्हाला उत्तम रीतीने गाता येत असेल, सुंदर रीतीने म्युझिशियन असाल, तुम्ही काही वाद्य वाजवता येत असेल, we will really love to hear you. तर आम्हाला खरोखर आवडेल की तुम्ही येऊन इथे जॉईन होऊ शकता. So we will be conducting the choir auditions on the 12th of November. तर 12 नोव्हेंबरला आपल्या क्वायरचे ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत, Immediately after the church service. सभा संपल्यानंतर लगेचच. For more details, you can contact the choir leader. आणि त्याच्यासाठी जर काही जी काही माहिती पाहिजे तर क्वायर लीडरशी तुम्ही येऊन भेटा. We'll pray for the offerings. दानार्पणासाठी प्रार्थना करू. Thank you, Father Lord, for these offerings that we've collected in your church this evening. देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो या संध्याकाळी हे जे दान जमा केलेलं आहे त्यासाठी. Lord, we know whether we give from our lack or our abundance, you see our heart. देव बाप्पा, आमच्या कमतरतेतून आम्ही देतोय का जास्तीचं आहे त्याच्यातून देतोय हे तू पाहत नाही, पण तू आमचं हृदय पाहतोय. So we pray, Lord, that you see our heart this evening and you bless us abundantly. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा की आज आमच्या प्रत्येकाचं हृदय तू पहा आणि त्यानुसार भरपूर असा आशीर्वाद तू प्रत्येकाला दे. Bless us with every good thing from above, Lord. तुझ्यापासून वरून येणाऱ्या सर्व उत्तम अशा गोष्टींचा आशीर्वाद तू We दे. also pray that you bless this offerings and let it be used for the expansion of your glorious kingdom. आणि प्रार्थना करतो देव बाप्पा या दानाला तू आशीर्वादित कर, बहुगुणित कर आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी याचा उपयोग होऊ दे. We give you all glory, honor and praise. सर्व गौरव, महिमा आणि सन्मान आम्ही तुला देतो. In Jesus' name we pray. येशूच्याच नावात मागतो. Amen. आमेन. I will now request Pastor Peter and Pastor Jayashree to give the final यावेळेस benediction. पास्टर पीटर पास्टर येशू पुढे येऊन शेवटचं आशीर्वचन देतील. Praise the Lord. देवाला धन्यवाद. You know, Amit has come out with a very beautiful cassette, CD. सीडी कॅसेट का जमाना ही गया सर. अमितनी फार छान सीडी रिलीज केली आहे काल. And very beautifully. he फार has, सुंदर अल्बम रिलीज केला आहे त्याने त्याचा. if you want, you can buy it and use तर it and जरूर आपण hear it त्याचा and be blessed. लाभ घेऊ शकता, त्याची गाणी ऐकू शकता. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. आमेन. God has given us quite a few talents in our church. देवाने आपल्या चर्च मध्ये बरेच कलागुणी लोक आपल्याला दिलेले आहेत. Amen. Amen. Maybe it is hidden in you also. तुमच्या सुद्धा काही कला लपलेल्या असतील, So if you have some talents, use it for God's काही glory. कला असतील तुमच्यात तर देवासाठी वापरा. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Lord, I thank you and praise you for this evening. प्रभू, आजच्या सायंकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. Bless my people, माझ्या Father. लोकांना आशीर्वादित कर देव Lord, बाप्पा. we truly love them. खरोखर प्रभू तुझं त्यांच्यावर प्रेम आहे We truly love them, आणि Master, आमचंही त्यांच्यावर प्रेम आहे. because they come faithfully week after week. कारण विश्वासूपणे दर आठवड्याला ते इथे असतात. They are hungry for you. तुझ्यासाठी भुकेले लोक आहेत हे. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. My prayer is that you bless them. माझी प्रार्थनाच अशी आहे की तू त्यांना आशीर्वाद दे. None of them should cry. कोणीही त्यांच्यातलं रडता कामा नये. You wipe away their tears त्यांचे अश्रू पुसून टाक. and fulfill every desire of their heart. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all and good night. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गुड नाईट. वो देखो भागा शैतान, वो देखो हारा शैतान, वो देखो भागा शैतान, वो देखो हारा शैतान, वो देखो भागा शैतान, वो देखो हारा शैतान, वो देखो भागा शैतान, वो देखो हारा शैतान. अरे यीशु ने उसको हराया है, अरे यीशु ने उसको भगाया है, यीशु ने उसको हराया है. अरे आओ हम मिलकर नाचे गाए, आओ हम मिलकर स्तुति करें, आओ हम मिलकर नाचे गाए, आओ हम मिलकर स्तुति करें. अरे भागा 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 शैतान, अरे हारा 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 शैतान, भागा 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 शैतान, हारा 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 भागा शैतान, भागा 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 शैतान, हारा 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 शैतान, भागा 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 शैतान, हारा 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 शैतान.